दोन सूचना फक्त देते. ज्यांनी ज्यांनी आपले आपले नंबर दिलेत रजिस्ट्रेशन करायला बाहेर, त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आमचे जे व्हिडिओग्राफर आहेत रवी काका, त्यांचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह लागेल, मग तुम्हाला ते नोटिफिकेशन येतील. नाहीतर त्या व्हॉट्सअपच्या सेटिंगमुळे ते नोटिफिकेशन येत नाही आणि मग ते पाठवून सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे ज्यांचं ज्यांचं असं झालंय त्यांनी त्यांचा नंबर फक्त घेऊन व्याख्यानाच्या शेवटी तो सेव्ह करावा. आणि सोमवारपासनं हे व्हिडिओज येणारच आहेत, हे जे आपण शूट करतोय ते. तर ढेरे सेंटर याच नावाने यूट्यूब चॅनल आहे, त्याच नावाने आपण सर्च केलं तर आपल्याला मिळेल. आणि तिथे तुम्हाला अपडेट्समध्ये रिसेंट व्हिडिओ जो असतो तोच पहिला येतो, त्याच्यामुळे त्यानुसार तुम्ही तो बघू शकता. हॅलो, माझा आवाज शेवटपर्यंत येतोय का? आता येतो. ओके, सुरू करूया आपण सगळ्यांनी फोन फक्त सायलेंटवरती टाकून. हॅलो, आता आला? आपण सगळ्यांनी आपले फोन फक्त सायलेंटवरती टाकूया आणि तुमच्या शेजारी नवीन कोणी आलं त्यांना प्लीज सांगा फोन सायलेंटवरती टाकायला. काल पण असं झालं की 2दा मध्येच फोन वाजला, म्हणून परत एकदा सूचना देते. काल आपण साक्षात्कार आणि भेटीविषयी एकूण बोलतो आहोत. माझे रूप आता कायम या पहावे, जाहलो आघवे विश्व मीची, तुझे माझे द्वैत तेही उरले नाही, मुळी मी काही नाठवेची, असं माऊली म्हणतात. तर तो द्वैत ह्याची जी जाणीव आहे त्याच्याविषयी आपण बोलत होतो. आणि असं बोलत होतो की द्रष्टाच जेव्हा दृष्टाला बघू पाहतो तेव्हा ती काय फसवणूक असते आणि त्याच्यातनं तो कसा बाहेर पडतो. तर आज आपण त्याच भेटीच्या मार्गावरती पुन्हा निघणार आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे असं मी नाही म्हणत, कारण चांगदेव 65 या व्याख्यानमालेचा हा शेवटचा दिवस आहे, पण आपल्या शिकण्याचा हा कायम पहिला दिवसच असतो. त्याच्यामुळे आपण तेच लक्षात ठेवूया. मी वक्ते आपले त्यांना आमंत्रित करते, प्रणव गोखले यांना, आणि त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं अशी मी त्यांना विनंती करते. यदक्षरमनाख्येयम् आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी, जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. नमस्सभाये. आपण या चांगदेव 65च्या चिंतनाच्या वाटेवर निघालो आणि बघता बघता 5 दिवस उलटून 6व्या दिवसातल्या अंतिम सत्रात पोचलेलो आहोत. सिंहावलोकन करताना 3 गोष्टींचा विचार महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, हा सगळा जो पत्राचा प्रपंच करावा लागला त्याच्या मागची मूळ प्रेरणा. पत्र का लिहिलं गेलं तर चांगदेवांना कर्णोपकरणी असं कळलं की कोणीतरी असा अद्भुत अलौकिक योगी या महाराष्ट्र भूमीमध्ये अवतरलाय आणि त्याची भेट घ्यावी अशी इच्छा त्यांना होणं. ती भेट होण्यासाठी त्यांनी पत्र धाडण्याचा प्रयत्न करणं, पण काय लिहावं, कशी सुरुवात करावी हे न उमगल्यामुळे कोरच्या कोरं पत्र पाठवून देणं. या सगळ्यामध्ये सिद्धीचं वैभव जरी असलं तरी स्वरूपाची, स्वत्वाची ओळख कुठेतरी कमी राहिलेली होती. त्याचं प्रतीक म्हणजे ते पत्र आहे. हे ओळखून मुक्ताई आणि निवृत्तीनाथांनी तिथे हे कोरं आहे
ते कोरं आपल्या बोधाने भरून टाकावं ह्यासाठी ज्ञानोबांना प्रेरित केलं आणि ज्ञानदेवांनी एक टाकी असं हे स्वस्तिश्री वटेषु पासून प्रारंभ होणारं पत्र इथे अवतीर्ण केलं. या सगळ्या प्रवासामध्ये स्वरूपाची स्वत्वाची ओळख करून देणं हा मुख्य उद्देश आहे. म्हणजे तत्वज्ञान मला किती भारी कळलंय, मी किती तुझ्यापेक्षा सुपिरियर, मी किती त्या अध्यात्माच्या किंवा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सिनियर झालोय, यापेक्षा जो बोध मला झालेला आहे त्या बोधाचा तू आणि मी दोघंही आस्वाद घेतो आहोत. आपण सहप्रवासी आहोत, सहयात्री आहोत. आणि त्याच्याही पेक्षा त्या सहमध्ये जे द्वित्व आवश्यक आहे ते द्वित्व ते द्वैतही आपल्यामध्ये वस्तुतः नाही. हे ज्ञानोबांनी या सगळ्या पत्राच्या प्रारूपातून ठाई ठाई मांडून ठेवलंय. हे सगळं पत्र वाचताना चांगदेवांची काय स्थिती झाली असेल हे समजायला फारसा मार्ग नाही. हे सगळं गौड बंगाल इतिहासाच्या किंवा धारणेच्या, म्हणजे ज्या वेगवेगळ्या सांप्रदायिक धारणा आहेत त्याच्या पृष्ठांमध्ये गुडूप झालेला आहे. पण एक गोष्ट निश्चित, हे सगळं सामान्य माणसाला काहीतरी गूढगुंजन जे वाटून तो त्याच्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करतो, तसं न होता त्यांची जी भेटीची इच्छा होती ती दुपटीने वाढली. ओढ होती ती प्रवाहात रूपांतरित झाली. म्हणजे ओढ असणं म्हणजे हा बाबा ओढा आपला म्हणतो ना की आहे इकडे ओढा आहे, जावं असं वाटतं. चांगदेव 65चं व्याख्यान आहे म्हटल्यावर जावं असं वाटतं, हा ओढा आहे. पण गेल्याशिवाय राहावत नाही, यासाठी प्रवाहात पडावं लागतं. तो ओघ, तो प्रवाह या पत्राने निर्माण केलेला आहे. म्हणजे पत्र अभ्यासायचंच आहे, पण त्या पत्राचा तिकडे परिणाम काय झाला हे जरी आपल्याला कोणी सांगितलं नाही, कुठे लिखित स्वरूपात उपलब्ध झालं नाही, तरी ते चिंतनीय निश्चित आहे. आपण काल 40व्या ओवीच्या शेवटी चक्रपाणी हे विशेषण किंवा हे त्याचं नाव जे चांगदेवांसाठी त्यांनी वापरलं ते पाहिलं. मज तुझं संवाद तैसा चक्रपाणी. हे चक्रपाणी चांगदेवा, तुझा माझा संवाद हा कसा आहे? सोनिया वरकल, सोन्याला सोन्याचं वरख लावावा, सोन्याने मढवून टाकावं सोन्याला, किंवा मुखाने मुखासाठी आरशाचं काम करावं, तसं आपला हा संवाद आहे. मी तुला वेगळं रूप काय जाणवून देणार? गंमत काय आहे, ज्ञानदेवांची शैली इतकी इतकी विनीत आहे. म्हणजे गंमत काय आहे, ज्ञानेश्वरी वाचताना ठाई ठाई हे प्रत्ययाला येतं. असं होतं की आपल्यासारख्या व्यक्तींना ते त्यांचं विनीतत्व पचेन असं होतं. बरेच वेळा ज्ञानेश्वरी वाचता वाचता हे कृत्रिम आहे की काय अशी शंका यावी असे उद्गार येतात. म्हणजे मग मी कसा अज्ञ आहे आणि मग तुमच्या कृपा कटाक्षाने मी कसा ज्ञाता झालोय, बोलतोय. हे सगळं वाचल्यावर असा प्रश्न पडायला लागतो की अरे एवढा विनीत, एवढा ज्याचं नावच ज्ञानदेव, ज्ञानाचा देव किंवा ज्ञानाचा ईश्वर असावं, त्याने एवढं विनीत होण्याचं कारण काय? आणि मग असं होतं की हे बहुतेक प्रजानुरंजन किंवा श्रोतृ अनुरंजन करण्यासाठी, श्रोत्यांना बरं वाटावं, भलावण करावी, किंवा आजच्या भाषेत ते पुन्हा पुन्हा येत राहावे यासाठी करतायत की काय अशी शंका यायला लागते. पण हे केवळ लोकांना बरं वाटावं यासाठी ज्ञानदेव म्हणत ते मुळात त्यांचा तो स्वाभाविक भाव आहे, विनीतत्व. म्हणजे जो सगळ्या
भूतांना धाकटा झाला, येथ उत्पत्ती व्युत्पत्ती अवधी विसरिजे, जगासी धाकुला होईजे. जेव्हा असलेली सगळी व्युत्पत्ती म्हणजे पांडित्य विसरावं, जगापेक्षा मी कोणीतरी हीन दीन आहे, म्हणून वैष्णव भागवत संप्रदायामध्ये दैन्य भावाचं महत्व आगळं वेगळं आहे, की ते विनीतत्व येण्यासाठी मी दीन आहे, मी दास आहे हे म्हणवून घ्यायचं. आणि असं सगळं जर साधलं तर शेवटी भगवंत सांगतात जवळीक तई जवळीक माझी. म्हणजे ज्ञानदेव जेव्हा हे विनीतत्व स्वीकारतायत, हे मी सांगितलं कशासाठी, की मज तुझं संवाद ऐसा चक्रपाणी हे उद्गार काढत असताना ज्ञानदेवांना हे अधोरेखित करायचंय की अरे तू सुद्धा स्वरूप ओळखतोस, तू सुद्धा स्वरूपाचा साक्षात्कार करवून घेतलेला आहेस, नवे नवे तू ते स्वरूप म्हणजे आत्मरूपच आहेस. त्यामुळे तुला मी काही यात नव्याने सांगावं असं नाही. तुझा माझा संवाद कसा आहे, तो संवाद आपण पहिल्या दिवशी पाहिलं तसा प्रभुसंहिता आहे का, गुरुवाज्ञेसारखा आहे का, तर तसं म्हणता येणार नाही. म्हणजे कसं एक 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 पाऊल पुढे गेल्यावर प्रतीती मुरल्यावर अवस्था बदलत जाते बाहेरची, ते आपल्याला इथे दिसतं. हा मी उपदेश दिला नाहीये, हे मी तुला नवं काही सांगतही नाहीये. जे तुझ्या ठाई आहे तेच माझ्या ठाई आहे. आणि जसं ज्ञानेश्वरीतली एक उपमा आहे की दोन्ही काठोकाठ भरलेली सरोवर जेव्हा सामोरी जातात एकमेकांना, तशी ही स्थिती आहे. त्यामुळे माझा आणि तुझा हा संवाद कसा आहे, तर त्या चेहऱ्याने चेहऱ्याला आरसा दाखवावा किंवा सोन्याने सोन्याला झाकून टाकावं, वरख लावावा, तशी ही स्थिती आहे. गोडीये आपुली गोडी घेता कायन माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. आपल्या दोघांनाही जी आवडी आहे, आता इथे आवडीचा अर्थ ओढ, भेटीची आस असा घ्यायचा आहे. तुला मला भेटावंसं वाटतंय, आणि अर्थात तुला मला भेटावंसं वाटतंय, इथेच मलाही तुला भेटावंसं वाटतंय, हे ज्ञानदेव ध्वनित करत आहेत. म्हणजे मज तुझं, ते असं म्हणत नाहीये तुला भेटायचं होतं ना ये भेटायला. ते काय म्हणतायत की तुझ्या मनात मला भेटावं असं आलं, ह्याचा अर्थ असा आहे की मला तुला भेटावं असं वाटतंय. अध्यात्मामध्ये हा एक फार मोठा संकेत सांगितलेला आहे. तुम्ही पंढरपूर किंवा अक्कलकोट अशा तीर्थक्षेत्रांविषयी या ना प्लीज, असं ऐकलं असेल की पंढरपूरला जाणारे किती असतात, हजारो लोक जातात, पण त्याच्यापैकी किती जणांनी ठरवलेलं असतं की आम्ही पंढरपूरला जाऊ, तर लाखो लोक ठरवतात, त्यातल्या हजारात लोकांना जाता येत. असं का होतं, कारण त्या लाखांपैकी 1000 लोकांना भेटावं असं पांडुरंगाला वाटलेलं असतं. म्हणजे देवाच्या मनात ज्याच्या भेटीची इच्छा आहे, त्याच्या मनात त्याच्या भेटीची इच्छा उत्पन्न होते, तो संकल्प होतो. ज्ञानदेव जेव्हा म्हणतायत की चांगदेवा तुला मला भेटावंसं वाटतंय, याचं कारण मलाही तितकीच ओढ तुझी लागलेली आहे, मलाही तुला भेटावंसं वाटतंय. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपण चांगदेवांना किती अंडररेट केलेलं आहे. ज्ञानदेवांनी असं म्हणावं की मला तुला भेटावं असं वाटतंय, आपल्या दोघांचीही आवड, भेटीची ओढ ही सारखी आहे. त्याच्यातच चांगदेवांचं महात्म्य, त्यांचं मोठेपण दडलेलं आहे. गोडी आहे आपुली गोडी, गोडीला माधुर्याला असं वाटावं की आपलं माधुर्य काय आहे, माधुरीला माधुरी चाखायची इच्छा व्हावी, तर तिने कोणाच्या तोंडान चाखावं, स्वतःला. मुळात आता गंमत बघा की गोडीला गोडी चाखायची झाली तर तिला काही वेगळ्या साधनाची गरज आहे का?
तिला वेगळं कुठलं तरी तोंड मागवावं लागणार आहे का, की बाबा गोडीला गोडी कळायला हवी यासाठी एक तोंड हायर करूया, त्याच्यात ते काय जे गोड होतं ते घालूया आणि मग जो अनुभव येईल तो ह्या इकडच्या गोडीला येईल, अशी काही सोय आहे का? आपल्याला असं वाटलं की मला भेटावं असं वाटतं, मला भेटायचंय. वाटतं का हो असं कधी? आपल्याला असं वाटतं की पांडुरंगाला भेटायचंय, देवाला भेटायचंय, गुरुना भेटायचंय, मित्राला भेटायचंय. पण असं आपल्याला कधी वाटतं का की मला भेटायचंय, मला हल्ली आता ते नवीन शब्दप्रयोग जरूर झालेत, मला स्पेस हवीये. कशासाठी? जरा मला माझ्या बरोबर शांत बसायचंय वगैरे वगैरे, असं शब्दप्रयोगात दिसायला लागलंय. किती वास्तविक होतं हा मुद्दा आला आहे. त्यात नेमकं काय करायचंय की स्वतःची भेट घेण्यासाठी स्वतःला अपॉइंटमेंट द्यायला लागत नाहीये. म्हणजे मला भेटायचंय, एक फार बिझी व्यक्तिमत्व होतं आणि त्या बिझी व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी 6-6 महिन्यांची 9-9 महिन्यांची वेटिंग लिस्ट असायची आणि मग ते क्लिअर झालं की ते मिळायचं. नेहरूंविषयी असं सांगितलं जायचं की त्यांना भेटण्यासाठी पंडित नेहरूंना अनेक अशी महिने थांबायला लागायचं, तेव्हा कुठे ती भेट व्हायची. एकदा त्यांच्या एका स्टेनोने विचारलं की मला असा प्रश्न पडला की म्हणजे तुमच्या पत्नी, मुलगी यांना तुम्हाला भेटायचं झालं तर काय करावं लागत असेल? त्यांना पण अपॉइंटमेंट घ्यायला लागते का? असं तो गमतीन म्हणाला. आपण हा विषय थोडा अजून अंतरंगाचा करू. जर नेहरूंना भेटावं असं वाटलं तर काय होत असेल? लागते का अपॉइंटमेंट? गरज नाही. मी आत्ता जो आहे ती माझ्याशी भेट आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, माझ्याशी भेट होत नाही. कशामुळे? आपण स्वतःला इतकं व्यग्र करून घेतलेलं आहे. म्हणजे काय? आपण जे वाईट शब्दात सांगायचं झालं तर धंदे काढलेले आहेत, जे नाना ठाई नाना व्यवसाय अध्यवसाय आपण करतो आहोत, त्यामध्ये पंचायत काय होते? आपली बाकी स्व सोडून बाकी सगळ्यांची भेट होते, स्व सोडून सगळ्यांची गप्पा होत आहेत. पण मला काय हवंय, मी कोण आहे, हा आत्मसंवाद आपला होतो का? जर होत नसेल तर गडबड आहे. ज्ञानदेव तिथे बोट ठेवतायत की जसं स्वतः हे योग्याच्या बाबतीत होतच असतं. योगी जेव्हा डोळे मिटून बसतो तेव्हा तो स्वतःची अपॉइंटमेंट घेऊन आलेला असतो स्वतःला भेटण्यासाठी, आणि तो आपुलाची वाद आपणासी, तुकोबा जे सांगतायत ते, तुका म्हणे होय मनासी संवाद, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. त्यामध्ये हे सगळं साध्य आहे. मग ते करण्यासाठी जो योगारूढ आहे, म्हणजे आता योग संसिद्ध झालेला आहे, त्याला असं वेगळं जाऊन कोपऱ्यात बसायला लागत नाही. आता मला भेटून घेतो. त्यामुळे गोडी चाखण्यासाठी जशी दुसऱ्या मुखाची, तोंडाची गरज नाही, स्वतःला स्वतःची भेट घेण्यासाठी वेगळी अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही, तसं आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे, त्या पद्धतीने, त्या तऱ्हेने, त्या रीतीने ही आपली भेटीची आवड आहे. सखया, आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं होतं, सखा तुझे नि उद्देश. हे वाचता वारंवार असं वाटतं की ज्ञानेश्वरीमध्ये जो पार्थ आणि भगवंताचा संवाद ज्या भूमिकेवरून साधलेला आहे ना व्यासांनी, त्याच भूमिकेवर इथे ज्ञानदेव चांगदेवांशी संवाद करतात. म्हणून जसं कृष्ण पार्थाला अरे पार्था, मित्रा, वयस्या, असं सगळं वेगवेगळ्या नावाने, पांडव, बांधव, असं सगळ्या विशेषाने चुचकारतोय त्याला, या बघ ऐकलंस ना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तसं हळूहळू गोडी गुलाबी सखया असं म्हणून काय म्हणतायत, तुझे नि उद्देश, तुझ्या उद्देशाने भेटावया जीव उल्हासे.
तुझ्या उद्देशाने, तुझ्या भेटीसाठी जीव उल्लसित झालेला आहे, उल्हास आनंद पावतो आहे. आता इथे जो उद्देश हा शब्द आहे ना, हा महत्वाचा आहे. मराठीमध्ये आपण उद्देश, उद्दिष्ट हे दोन्ही शब्द प्रयोजन, हेतू या अर्थी वापरतो, पण संस्कृतमध्ये उद्देश या शब्दाचा अजून एक त्याला अर्थछटा आहे. आणि उद्देश याची अर्थछटा काय आहे तर नामनिर्देश. जो काही नामनिर्देश केला जातो त्याला उद्देश. तई दावोनी गेला उद्देशू महाविष्णू, 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीत येतं. उद्देशू म्हणजे नावं सांगितली महाविष्णूंनी नाथ संकेतीच्या दंशात, सिद्धांतात. तो तिथे उद्देशाचा जो अर्थ आहे, सखया तुझे नि उद्देशे, तुझ्या नामाच्या मिशे करून, तुझ्या नामनिर्देशाच्या मिशे, असा त्या उद्देशाचा अर्थ घ्यायचा आहे. तुझ्या उद्देशाने, मुळात तुझा म्हणायला तिथे तुझा शिल्लकच नाहीये. तिथे मी आणि तू या दोन्ही गोष्टी संपलेल्या आहेत, या उपाधी संपलेल्या आहेत. मग ते काय म्हणतायत, तुझे नि उद्देशे म्हणजे तुझ्या नावाखाली. म्हणजे समजण्यासाठी एक घरातलं उदाहरण घ्यायचं. 2 भावंड आहेत, लहान आहेत, एक मोठा भाऊ, एक छोटा भाऊ. तो छोटा भाऊ असतो तो हुशार असतो, त्याला चॉकलेट खायची फार आवड असते. पण आई बाबासारखे ओरडत असतात, अरे दात किडतील, अमुक होईल, तू खाऊ नकोस. मग तो काय करतो, आई दादाला ना चॉकलेट खूप आवडतं आणि गेल्या आठवड्यात तू आणली होतीस की नाही, ती मी एकट्याने खाऊन टाकली, त्याला तर मिळालंच नाही. मग त्याला आपण चॉकलेट आणायचं का? मग साधी भोळी आई असेल, हो आणूया, त्याला खायला नाही मिळालं की ती बिचारी चॉकलेट घेऊन येते आणि मग ते आणलेलं चॉकलेट पण हाच पन्ना पाडतो, हाच पस्त करतो. तसं तुझे नि उद्देशे, तुझ्या नावाला माध्यम करून, तुला पुढे करून भेटीची ओढ जी काही लागलेली आहे ती कोणाला लागली आहे? असं म्हटलं चांगदेवांना लागले, तसं म्हटलं ज्ञानदेवांना लागले. पण दोघही वेगळे नाहीच आहेत ना. जर दोघे एकच असतील तर ती भेटीची ओढ लागले असं का म्हणावं? म्हणून ते म्हणतात तुझे नि उद्देशे, तुझ्या रूपाचं, तुझ्या नामाचं मिश करून त्या उद्देशाने ही भेटीची ओढ ह्या समुद्रामध्ये, आपल्या आत्मरूप सागरामध्ये लाटेसारखी उचंबळते. भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. बिहे आपण परवा पाहिलं होतं की ते अल्पप्राण अक्षर काही वेळेला महाप्राण होतात आणि काही वेळेला महाप्राण अक्षर अल्पप्राण होतात. तसं इथे भिये, आता आपण भितो जो शब्द आहे ना, तर त्याचं जुनं रूप भिये. भियेचं काय झालं बघा, बी हे ते बिथरत, घाबरत, हुरहुर लागते मनाला. कसली? सिद्ध भेटी विसकुसे. विसकुसे या शब्दाचा अर्थ होतो विस्कळीत होणं, चलित होणं, आहे ती घडी उसकटणं, विस्कटणं. विस्कुसे, विस्कट, इस्कुट हे जे शब्द आहेत मराठीतले ते या अर्थी आहेत. जे आहे ते डिस्टर्ब झालं. ज्ञानदेव म्हणतायत की सखया तुझे नि उद्देशे भेटावया जीव उल्लसे किंवा उल्हासे. तुझ्या नावाने भेट व्हावी असा उल्हास, अशी इच्छा, असा संकल्प उचंबळतोय. पण त्याच्यामध्ये माझ्याकडून एक भीती आहे, एक हुरहुर लागली. कसली? सिद्ध भेटी विसकुसे. आपली जी मुळात भेट आहे, झालेलीच आहे, सिद्ध भेटी. सिद्ध असा शब्द वापरलाय, होऊ घातलेली असं ते म्हणत नाहीयेत, वुड बी नाही, जी ऑलरेडी हॅपन्ड, झालेलीच आहे. सिद्ध म्हणजे जे पूर्वीच सिद्ध झालेलं आहे. साध्य भेटी असं नाही म्हणाले.
पुढे होऊ घातलेली आपली भेटी बिघडेल विसकुसे, असं ते म्हणाले नाहीत. ते म्हणाले जर आपली भेट झाली तर त्या भेटीने आपली आधीच स्वभावसिद्ध असणारी भेट मिठी ही बिघडून जाईल, ही हुरहुर मला लागेल. बघा, अध्यात्मातला थोडा गहन विषय सुरू झालाय. मुंग्या येतील कदाचित, पण समजून घेऊ. ज्ञानदेव काय सांगतायत, आपली भेट आधीच झालेली आहे. म्हणजे बहूनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुन. कृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतायत की अरे माझे अनेक जन्म झाले आणि तुझेही अनेक जन्म झालेत आणि आपण एकत्र होतो. नरनारायण म्हणून अवतार झालाय, अनेक अवतारामध्ये ते साहचर्य आहे. तानी अहम वेत्थ सर्वाणी वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. मी जाणतो पण तू जाणत नाहीस. तसं चांगदेवांच्या बाबतीत आहे. त्यांना ती ओढ का लागलेली आहे, ते हिंदी गाणं जे आहे ना, तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं दिल लुभाता मेरा. गाणं सोडून द्यायचंय, भाव महत्वाचा आहे. जेव्हा त्यांना इच्छा होतीये भेटीची, ज्ञानदेव काही त्यांचे काका मामा होते का किंवा काही भावंड लागत होते का, काही नातं नाहीये. पण जी ओढ लागली त्याचं कारण ऋणानुबंध आहे. आणि तो ऋणानुबंध जन्म कर्म याची सापेक्षता जरी सोडून दिली तरी मूळ रूपामुळे तो आहे. दोघही एकाच परमात्म्याची दोन रूप आहेत. परमात्म दृष्टीने ते दोन्ही एकाच त्या चित्सागरामधून उपजलेल्या निपजलेल्या दोन लाटा आहेत, दोन लहरी आहेत. आणि त्या दोन बाजूला गेलेल्या लहरींना पुन्हा एकमेकांकडे येऊन मिसळून जायची इच्छा होती. आता लक्षात घ्या, त्या लाटा, त्या दोन लहरी कशा बरं भेटतील, कुठे बरं भेटतील? त्याच पाण्यात ना. म्हणजे त्या जशा उचंबळल्या तशाच मूळच्या पाण्यामध्ये, जलाशयामध्ये मिसळून गेल्या. झाली भेट. त्या भेटीसाठी पुन्हा ह्या लाटेला या लाटेपर्यंत यायची गरज नाहीये. जे उचंबळलेलं आहे ते तिथल्या तिथे विलीन झालं की भेट आहेच, ठरलेलीच आहे. ओ, हे कशाला, भेटीची गरजच नाहीये. ज्या एका पाण्याच्या अधिष्ठानावर त्या लाटा उचंबळलेल्या आहेत ते पाणी एकच नव्हे का? मग जर ते पाणी एकच आहे तर त्या दोन लाटांना असं वाटलं भेटूया आता कुठेतरी, युती करूया. तर त्या युतीला काही अर्थ आहे का? युती कशासाठी करायची, कोणाची करायची? जे विजातीय आहे, जे परस्पर विरोधी आहे, वेगळं आहे, विभक्त आहे, त्याला जोडायची गरज आहे, त्याला सांधायची गरज आहे. पण जे मुळात कधी वेगळं नव्हतंच, जे एकच एक होतं, एक रसी होतं, त्याच्यात पुन्हा योगाची, युक्तीची जोड द्यायची, सांधा द्यायची काहीही गरज राहत नाही. त्यामुळे जी आपली स्वभावसिद्ध भेट आहे, एकरूपता आहे, ती कदाचित या कृत्रिम भेटीमुळे विसकुसे, हे भीये, ती विस्कळीत होतीये की काय असं मला वाटतंय. आता हे का वाटतंय हेही महत्वाचं आहे. बरेच वेळा असं होतं की ही जी देहाची उपाधी मागे लागलेली आहे, ज्या वेगवेगळ्या उपाधी आपण घेऊन वावरतोय, त्या उपाधीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. मी चुकत असेल तर करेक्ट करा. आपण ज्या उपाधी घेऊन भेटायला जातो त्या उपाधीमुळे भांडणं होतात. जगातली 100%पैकी 85 ते 90% भांडणं ही उपाधीतून जन्माला आलेली असतात. थोडं स्पष्ट करतो. झालं काय, एक डॉक्टर साहेब आपल्या भावाला भेटायला गेले. भाऊ काहीतरी काम करत होता. बायकोनं सांगितलं बसा बाहेर, येतील. बसले बाहेर. भाऊ आला.
आता तो येईपर्यंत यांच्या मनामध्ये काय चाललंय? डॉक्टर आहेत, एवढे हजारो लाखो पेशंट, माझी अपॉइंटमेंट मिळावी यासाठी ताटकळत बाहेर बसलेले असतात. आणि हा कालचा टिकोजीराव तो काय करतो? मला ताटकळत ठेवतो, मला बाहेर बसवतो, 10 मिनिटं उशिरा आला. हाऊ डेअर ही. कशामुळे झालं? मी डॉक्टर आहे, माझ्याकडे हजारो पेशंट येत आहेत, ही उपाधी घेऊन तो गेलाय ना भेटीला. काहीतरी भेटीला जाताना भेटीपेक्षा मी भेटीला आलोय, हा मी महत्वाचा आहे, हा मी घेऊन आलेलो आहे. पंचायत काय आहे? अध्यात्मामध्ये निरुपाधिक होऊन भेटावं हा संकेत आहे. म्हणून देवळात सुद्धा जाताना तुम्हाला डायरेक्ट एंट्री नाही, आधी कासव आहे. तिथे आधी देवळात जाताना गर्भगृहाच्या बाहेर तो जे काही जगनमोहन म्हणतात त्याला, किंवा सभामंडप म्हणूया, त्या सभामंडपामध्ये कासव असतं. ते देवाकडे असं तोंड करून बसलेलं असतं. लोक येतात, फुलं टाकतात, हात हे करतात, वाटेल ते, मग काही चाळे चाललेले असतात लोकांचे. पण मुळात त्या कासवाची तिथे मूर्ती बसवण्याचं उद्देश काय आहे, धोरण काय आहे त्याच्या मागचं? तर त्या कासवासारखं आपण होऊन देवाकडे जायचंय. कूर्मोंगानीव सर्वशः. जसं ते कूर्म आपली जी षडंग आहेत ते आक्रसून घेतं, तसं आपण देवाला जाताना आपल्या ज्या उपाधी आहेत त्या सगळ्या उपाधी आत घ्याव्यात, निरुपाधिक होऊन त्याच्या भेटीला जावं. आता ज्ञानदेव हे ध्वनित करतायत इथे की ती जी सिद्ध भेट आहे, आपण स्वभावतः स्वरूपतः एकरूप आहोत, पण तरीही देहोपाधी, जात्युपाधी किंवा ज्या वेगवेगळ्या उपाधी ज्या मीला चिकटलेल्या आहेत, ज्या लादलेल्या आहेत, त्या घेऊन जर आपण भेटायला गेलो तर ती सिद्ध भेट कुठेतरी विस्कळीत होईल अशी मला भीती वाटते. त्या भीतीत काही अर्थ आहे का हो, तथ्य आहे का? भीतीत तथ्य आहे. कारण हे ज्ञानदेव स्वतःबद्दल बोलत नाही, ते चांगदेवाबद्दल बोलत आहेत. जेव्हा म्हणजे नवरा बायकोचा संवाद याच्यात लक्षात घेण्यासारखा आहे. जेव्हा अद्वैत सांगतायत, ज्ञानदेव काय म्हणतायत? मी आणि तू एकच. आणि ते आता काय म्हणतायत की माझे मन भीये, माझं मन भीत आहे. तिथे ते माझं कोणाला लागू आहे? नवरा विचारतो बायकोला, कायम चूक माझीच का असते? चुकलीस तू तरी ती माझी चूक कशी? तशी ती म्हणते, मला लग्न करून घेऊन कोण आलं? तुम्ही. मी बायको कोणाची? माझं जे काही आहे ते कोणाचं? तुमचं. तसं मग माझ्या ज्या चुका आहेत त्या कोणाच्या? तसं चांगदेवाना कांता संहितोपदेश आहे, मी म्हणतोय ते यासाठी. ज्ञानदेव काय सांगतायत की माझे मन भिये, म्हणजे कोणाकडून? तर ही जी सिद्ध भेट स्वरूपतः आपण ऐकात्म्य जे आहे ते कदाचित विस्कळीत होईल. कशामुळे? उपाधीमुळे. ती बाह्य जी उपाधी आहे ती कदाचित त्या सिद्ध भेटीला विस्कळीत करेल की काय असं वाटतंय. हे सूचित करतायत. पण जी भीती आहे ती खरी झाली आहे. येताना सगळ्या उपाधीच घेऊन आलेत चांगदेव, की जेवढं सिद्धी वैभव आहे, सिद्ध भेटीपेक्षा सिद्धीचं वैभव, त्याची उपाधी शिरजोर झाली आणि ती घेऊन आले. पण शेवटी ज्ञानदेव हे कच्च्या गुरुचे चेले नव्हते, ते त्यांच्यावर होते. त्यामुळे ते म्हणाले, ठीक आहे, तू तुझी उपाधी घेऊन आलास, आता त्याच्यावरची उपाधी काय असते ते मी तुला दाखवतो. असं म्हणून ती चालविली भिंती मृत्तिकेची. आणि मग ती भेट झाली, सगळं आपल्याला माहिती आहे. मुद्दा एवढाच आहे की हे जे स्वरूपतः एक रूप असणं आहे ते विस्कळीत होऊ शकतं. कशामुळे? आपण ज्या उपाधी मध्ये गुंतून पडलोय त्यामुळे त्या उपाधी काढल्या की भेटायची गरज नाही. सूचित काय करायचंय? जर तू तुझी उपाधी विसरलास तर आपली भेट झालेलीच आहे, सिद्ध भेटी आहे.
पण जर ती भांडवल करून बसलास तर मात्र तू भेटलास तरी भेट होणार नाही. कालचं मी ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्यांचं जे उदाहरण दिलं ते त्यासाठी. भेट जरी झाली तरीही तुला भेटल्यासारखं वाटणार नाही, ओळख पटणार नाही. का? सिद्ध भेटी विसपुसे का होईल? कारण ती उपाधी. भेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन. येनो असं झालंय, ते येवो. तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे. भेवो पाहे तुझे दर्शन, तुझे दर्शन, तुझ्या दर्शनासाठी भीतय, कुठेतरी कंपित होत आहे आत. का? तव रूपा येवो पाहे मन, तुझ्या भेटीच्या कल्पनेने माझं मन रूपा येऊ पाहत आहे. म्हणजे नेमकं काय होतंय? मन रूपाला येणं. मुळात ज्ञानदेवांची अवस्था अशी आहे की ते देहातीत झालेले आहेत. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, या शिवोहम शिवोहम याच भावनेमध्ये ते स्थिर आहेत. पण असं म्हणताना ते हे सुचवून जात आहेत की तुझ्या भेटीच्या कल्पनेने माझं मन रूपा येऊ पाहत आहे, म्हणजे मन साकार होऊ पाहत आहे. जो योगी अमनस्क स्थितीमध्ये आधीच पोचलेला आहे, अमनस्क आणि विमनस्क फरक आहे, बरेच वेळा गल्लत होते. विमनस्क म्हणजे विकार किंवा मनोदौर्बल्यामुळे जी अवस्था येते, सुचत नाही, सुधरत नाही, त्याला विमनस्क होणं म्हणतात. आणि अमनस्क हे त्याचं सकारात्मक रूप आहे. अमनस्क योग गोरक्षनाथांचा ग्रंथ आहे, लघुग्रंथ आहे, की मनातीत जी उन्मनी आणि त्या उन्मनीच्याही वर एक अवस्था आहे, ती उन्मनीच्या वरची उन्मन्यतीत अशी अवस्था, तिला ते म्हणतायत अमनस्क. असे अमनस्क असणारे ज्ञानदेव म्हणतायत की रूपा येऊ पाहे मन, माझं मन रूपा येऊ पाहतंय, साकार होऊ पाहतंय. आता मनाचं रूप काय? यासाठी पुन्हा वेदांताकडे जायचं. वेदांत सांगतो संकल्प विकल्पात्मकम मनः, माझं मन हे संकल्प विकल्पामध्ये अडकू पाहत आहे. जी व्यक्ती सगळ्याच्या पलीकडे पोचलीये ती असं का म्हणत असेल की माझ्या मनामध्ये संकल्प विकल्प उत्पन्न होऊ पाहतात? कारण चांगदेवांना जी भेट हवी आहे ती द्वैतातली भेट हवी आहे. भेट कशासाठी आहे? 3 प्रयोजन असू शकतात. सपोज दॅट एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला का भेटते? आपण द्वैताच्या पातळीवर, व्यवहाराच्या पातळीवर बोलतोय. असंच समजा पुढच्या टिळक रोडवरून कोणीतरी व्यक्ती जाते, आपण त्याला जाऊन चल रे आपण भेटूया असं म्हणतो का? भेट घेण्यासाठी काहीतरी एक अट्रॅक्शन पॉइंट दोघांमध्ये असावा लागतो. म्हणजे काय? साधं डॉक्टरचं जरी उदाहरण घेतलं तरी डॉक्टरची भेट का घ्यावी वाटते? पेशंटला अट्रॅक्शन आहे, माझा रोग हा बरा करेल ही अपेक्षा, आणि डॉक्टरला अट्रॅक्शन आहे, हा माझी फी भरेल. दोघांच्याही मनात सापेक्षता आहे की माझी इच्छा ह्या भेटीतून पूर्ण होणार. म्हणजे ही जी भेट चांगदेव इच्छित आहेत त्याच्यामध्ये कदाचित एक अपेक्षा अशी आहे की जर हा माझ्यापेक्षा कमी असेल सामर्थ्यामध्ये, सिद्धीमध्ये, तर त्याचं नाव भरपूर झालंय, त्याची ख्याती भरपूर झाली आहे, तर जे त्याचं नाव आत्ता घेतायत त्यांना मी माझं सामर्थ्य काय हे त्याला भेटून दाखवून दे. ही अहमहमिका आहे की माझं अस्तित्व काय माझ्या समोर, हाऊ डेअर दे, मी दाखवून देईन माझं सामर्थ्य, सिद्धी काय असतं, वैभव काय असतं ते मी दाखवून देईन. कसं? भेटून. म्हणजे मी त्यांच्यावर प्रभाव पाडेन. प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने कदाचित भेट आहे. किंवा हे नाहीच झालं, ज्ञानेश्वर उजवे ठरले, ते श्रेष्ठ असतील, चिरंजीव टाकू का तीर्थरूप टाकू, त्या दोन्ही मागचे हे भाव आहे. जर समजा ते तीर्थरूप निघाले, ते ज्येष्ठ निघाले, ते मोठे निघाले, तर त्यांच्या दिव्याने माझी दिवली उजळून घे. मी जिथे कमी पडलोय ते त्यांच्याकडून मी
पूर्ण करून घेईन, क्षतिपूर्ती करून घेईन, जे कमी आहे ते भरून घेईन. मग ही दुसरी अपेक्षा आहे. या दोन अपेक्षांच्या पलीकडे जाऊन एक तिसरी अपेक्षा असू शकते. काय? कोणी सांगू शकेल? हा, दोघही सारखेच आहेत. मगाशी जो सरोवराचा दृष्टांत सांगितला, दोन्ही भरलेली सरोवर आहेत, पण त्या भरलेल्या सरोवरांना परस्परांना भेटावंसं वाटावं का न वाटावं? लौकिक पातळीवर विचार केला तर वाटावं. का वाटावं? तर एकमेकांच्या पूर्णत्वाचा साक्षात्कार. म्हणजे काय? या सरोवराला आपण किती भरलो आहोत हे पाहण्यासाठी दुसरं सरोवर दिसणं गरजेचं आहे. आणि समान सेम पिंच त्याही सरोवराची, की त्यालाही कळलं पाहिजे. कारण जिथपर्यंत समोर कोणी येत नाही तिथपर्यंत तुलना होऊ शकत नाही, तिथपर्यंत कसोटी लागू शकत नाही आपल्या पूर्णत्वाची. त्यामुळे ही जी दोन जवळिकेची सरोवरे येत आहेत समोरासमोर, त्याच्या मागे घेणं देणं हा व्यवहारच नाहीये. तिथे फक्त स्वरूपाची खूण बाणवणं, प्रत्यभिज्ञान होणं, एवढीच खरी त्याच्या मागची मेघ आहे. आणि ज्ञानदेव हे अधोरेखित तिथे करतात. भेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमू लागे. अवजतन असा शब्द आहे. अवजतनचा सामान्य अर्थ आहे अडचण. माझं मन रूपा येऊ पाहतंय, संकल्प विकल्प येऊ पाहतायत. म्हणजे ते कोणाकडे येऊ पाहताय? तो ज्ञानदेवांच्या मनात. आपण मगाशी पाहिलं, ज्ञानदेव इज इक्वल टू चांगदेव, चांगदेव इज इक्वल टू ज्ञानदेव. सो विच बिलॉंग्स टू ज्ञानदेव इज चांगदेव. त्यामुळे ते त्यांच्या मनातलं प्रकट करतायत. चांगदेवांना का वाटलं असेल, जाऊ दे आता गेल्याशिवाय भेटल्याशिवाय राहवलं नाही का, ह्या ओव्या आहेत त्या, की तिथे माझं मन भीतय, माझ्या मनात संकल्प विकल्प येऊ पाहतायत, माझं मन रूप येऊ पाहतय. हे सगळं सांगताना ती मनोदशा कोणाची आहे? ज्ञानदेवांची स्वतःची नाहीये, ती चांगदेवांची मनोदशा माझी झालीये असं ज्ञानदेव तिथे ध्वनित करतायत. हे वाचल्यावर चांगदेवांना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे जर कच्च्या गुरुचे चेले असतील तर बाप रे, ते किती आतुर झालेत मला भेटायला म्हणून एखादा निघेल. आणि जर खरा ज्ञानी असेल तर तो म्हणेल की हे सगळं माझ्याच मनोदशेचं वर्णन हा करतोय, त्याला माझी मनोदशा कळलीये, आता भेटायला पर्याय नाही, आता भेटलंच पाहिजे. म्हणजे एक प्रकारे जो खरा गुरु सद्गुरू असतो तो येन केन प्रकारेण शिष्याला 10 मार्ग पर्याय दाखवतो, पण शेवटी माम एकम शरणं व्रज हेही कुठेतरी सूचित करतो. तसंच ज्ञानदेवांनी, हे बघ बाबा जमलं तर ये, गरजच नाहीये भेटीची, तसं म्हटलं तर तू मी एकच आहेत, हे सगळं 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 सांगून शेवटी सांगितलं की हे जे मन आहे ना ते संकल्प विकल्पात गुंतलंय, रूपा येवो पाहे मन. आता त्या रूपा येवो पाहे मनचा दुसरा एक भावनिक अर्थही काढता येण्यासारखा आहे. आपण म्हणजे थोडं वेगळं, तो जर घेतला तर अन्वय थोडा वेगळा लागतो. मी सांगतो आणि पुढच्या ओळीवर जातो, कारण प्रत्येक ओळीचे असे 2-2 अर्थ निघतात. म्हणजे एक केवळ काव्य म्हणून भावनिक पातळीवर त्याचा अर्थ लावायला बसलो तर एक, आणि दुसरं त्यातलं तत्वज्ञान, त्यातलं दर्शन, आत्मसाक्षात्कार ह्या दृष्टीने दुसरा. भावनिक अर्थ असा आहे की रूपा येवो पाहे मन, हे म्हणताना काय सूचित करतायत? असं म्हणतात ना की त्याचा प्राण कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये येऊन बसला. म्हणजे ती आतुरता इतकी झाली की मन इतकं आर्त झालं, त्याला इतकी ओढ लागली की आता त्याला आत बसवेना. मन हे निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे थोडक्यात निराकार आहे असं म्हणणं अधिक योग्य.
ते निराकार मन त्याला निराकार राहावे ना का? जर निराकार राहिलो तर भेटणार कसं? जर समोर आले, मनात इच्छा आहे भेटीची, जर समोर आलेने मी निर्गुण निराकार होऊन बसलो आत, तर माझी भेट होणार नाही. म्हणून मनाला साकार होऊन बाहेर यावंसं वाटलं, असा त्यातला भावनिक अर्थ. तर तेथे दर्शना होय अवजतन, असं जर झालं तर दर्शन अडचणीचं होईल, गैरसोयीचं होईल. ऐसे गमो लागे, असं मला वाटतं. म्हणजे असं तुला वाटतंय का? चांगदेवांना जाऊ का नको जाऊ, लिहू का नको लिहू, लिहू तर काय लिहू, हे सगळे प्रश्न विकल्पातून आले आणि ते सगळे विकल्प इथे ध्वनित होत आहेत एका पुढे एक. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. उमसू म्हणजे उमाळा, उमसा उमासा हे जे शब्द आहेत ते उमाळा. तुझ्या स्वरूपामध्ये यांचं उन्मीलन होत नाहीये, यांचा उमाळा फुटत नाहीये. कसला कसला? काही करी, काही करावं, प्रयत्न करावा. बोले, काही बोलावं. काही कल्पी, कल्पना करावी. किंवा न करी न बोले न कल्पी, करावं बोलावं किंवा कल्पावं, किंवा न करावं न बोलावं न कल्पावं. यापैकी हे दोन्ही तुझ्या स्वरूपी, तुझ्या स्वरूपाचा विचार केला असता यातलं काहीच होत नाही. उमसू, तिथे त्याचा उमाळा येतच नाही. का? का हो येत नसेल? काही न बोले न कल्पी, दोन्ही विधानं करून टाकताय. एक तर असं म्हणावं की तुझ्याच्याने बोलवणार नाही, तुझ्याच्याने कल्पवणार नाही, तुझ्याच्याने काही करवणार नाही. किंवा एकतर असं म्हणावं तुला काहीतरी करावं लागेल, बोलावं लागेल, व्हावं लागेल. दोन्ही विधानं का करत असतील? मुळात आत्मदृष्टीने आत्मस्वरूपाच्या चष्म्यातून पाहताना जे जे काही आपले प्रयत्न होत आहेत, मी काहीतरी करतोय, मी काहीतरी बोलतोय, मी काहीतरी कल्पना म्हणून का होईना करतोय, हे सगळं काहीतरी प्राप्त करण्यासाठी होत आहे. म्हणजे काय? कर्म हा जो शब्द आहे ना, ह्या सगळ्या ह्या क्रिया आहेत ना, कृती आहेत ना, करी बोले कल्पी, या कृती आहेत ना, बरोबर आहे ना? कृती कशासाठी करतो आपण? कर्म काही एक साध्य करण्यासाठी. म्हणून संस्कृत व्याकरणामध्ये इतकी गोड व्याख्या किंवा लक्षण केलेलं आहे, कर्तृरीप्सित तमम कर्म. कर्त्याला जे इप्सित तम आहे ते कर्म. म्हणजे ते कर्म कसं असतं? काहीतरी इप्सा आहे, काहीतरी इच्छा आहे म्हणून ते कर्म घडतं. पण इथे इच्छा आहे कोणाला? ना तुला ना मला. का? ते इच्छा कसली होईल? जे नाही, माझ्याकडे नाही ते मिळवायची इच्छा होईल ना. माणूस काहीतरी हालचाल का करतो? काहीतरी मिळवायचं असेल. एक गमतीचा भाग आहे, एक पाश्चात्य नाटककार भारतात भेट द्यायला आला आणि सारनाथला गेला. सारनाथला शोरूम, ते जे स्तूपापेक्षा संग्रहालय, ते बघता बघता भगवान तथागत बुद्धांच्या अनेक प्रतिमा त्यांनी पाहिल्या. बाकी हिंदू देवांच्या एका दालनात होता, एका ह्याच्यात त्या फक्त गौतम बुद्धांच्या होत्या. त्या सगळ्या प्रतिमा बघून तो वैतागला. तो म्हणाला, जेव्हा बघावं तेव्हा हा बुवा आपला असा बसलेला असतो, तो उठून काही करत का नाही? लक्षात घ्या, इथे मेघ आहे. तो करत का नाही? त्याची अपेक्षा काय? देव किंवा प्रेषित म्हटल्यावर त्याने काहीतरी सक्रिय होणं गरजेचं आहे ना. हात हलवा, लाथा मारा, काही ना काहीतरी करा. पण तो बसलाय. हे कसं आहे? भारतीय तत्वज्ञानाचा पाया न कळल्यामुळे हा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही काहीतरी करता, का करता? तुम्हाला ते मिळालं नाही, ते मिळायला हवं या भीतीने करता.
तुम्ही काहीतरी बोलता, मला कळलंय आणि दुसऱ्याला कळलं नाही, किंवा मला कळलं नाहीये ते दुसऱ्याकडून जाणून घ्यायचं ह्यासाठी तुम्ही बोलता. बरोबर आहे? आपण दिवसभरामध्ये काय काय बोलतो, किती बोलतो, आणि त्या प्रत्येक बोलामागे यापैकी एक प्रेरणा असते का? आत्मपरीक्षण करूया. आणि जर दोन्ही उत्तरं नकारात्मक येत असतील तर आपण जे बोलतोय ते खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्नही विचारूया आपल्याला. आपल्या बोलण्यामागे दोनच प्रेरणा असू शकतात. एक, आपल्याला माहीत नाही ते दुसऱ्याकडून समजून घ्यायला, आणि जे दुसऱ्याला माहीत नाही ते दुसऱ्याला जाणवून द्यायला. एवढ्या दोनच प्रेरणा असू शकतात. पण असं नसेल तर आपल्या बोलण्याला काहीही अर्थ राहत नाही. सांगायचं कारण काय, तो जो चांगदेव कोणीतरी आहे तो काही करत नाही, काही कल्पित नाही, काही बोलत नाही का? कारण त्याला काही इच्छाच राहिली नाही. इच्छा भेटीचीही इच्छा नाही का? तर सिद्ध भेटी, आधीच सांगितलंय की भेट सिद्धच आहे. त्यामुळे खरं तर ही भेटीची इच्छा काही खरी नाही. भेवो पाहे काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. पुन्हा तिथे तुझ्या स्वरूपी म्हटलंय. तुझ्या स्वभावात, तुझ्या उपाधीमध्ये नाही, स्वरूपाचा विचार केलास तर इथे ह्या गोष्टी होणार. म्हणजे भेटावं असंही वाटणार नाही, नये भेटू असंही वाटणार नाही, तटस्थ. चांगया, जसं सखया आधी विशेषण आलं तसं चांगया. हे चांगया म्हणजे कसं आहे माहितीये का? ग्राम्य भाषेमध्ये एखादा मित्र आपल्या रमेश नावाच्या मित्राला हाक मारतो, अरे रम्या ऐकलंस का? गणेश, अरे गण्या ऐकलंस का? तसं चांगदेव असं नाव आहे. आणि त्याला एकदम एकेरीवर ओढून आणलंय. चांगया, अरे चांग्या. म्हणजे काय जवळीक असेल बघा. स्वस्तिश्री वटेशू पासून चांगया किंवा चांग्या, काहीतरी ग्राफ विचारात घ्यायला हवा. काय एवढं व्हेरिएशन का आलं असावं? प्रेम. अजून नियता, ओढ, जवळीक, शिष्याविषयीची कळवळ. अजून सगळं तुला सांगावं लागतंय अजूनही. आपण जेव्हा समोरच्याला तो ऐकत असतो, समजून घेत असतो, तेव्हा छान गोडी गुलाबीने संबोधित करतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा समजत नाही ना, अरे राम्या एवढं कळू नये तुला, काय होतं? म्हणजे कसं ते बोलण्यातून काय काय ध्वनीत होऊन जात. चांगया, तया पुत्र तू वटेश्वराचा. बघा, म्हणजे आधी अँटिक्विटी सांगतायत की तू बाबा वटेश्वराचा पुत्र आहेस, तूच वटेश आहेस. इथपासून कशावर आले? सखया पण म्हणाले. आणि अरे चांग्या, जवळीक आहे, प्रेम आहे, आपुलकी, ऐकात्म्य सगळं आहे, पण टपली पण आहे. ही टपली लागणारी नाहीये. जसं एखाद्या मित्राने पटकन त्याला चाळवण्यासाठी टपली मारावी, तर त्या टपलीचं दुसऱ्या कोणीतरी वाट चालणाऱ्याने केली तर त्याचा राग येईल, का मला मारलं? पण मित्राने मारलं तर त्याच्यातून मित्र काय म्हणतोय याच्याकडे तो अधिक सजग होऊन पाहिजे. म्हणून चांगया, म्हणून आतापर्यंत सांगितलंय त्याच्यात तंद्री लागली असेल तर त्या तंद्रीतून जाग करण्यासाठी चांगया. अरे चांग्या, हो जागा. तुझे नावे करणे न करणे न भावे, हे काय म्हणो परी न धरवे, मी पण हे. तुझ्या नावाने, तुझ्या रूपाने, तुझ्या मिषाने करणे न करणे, करणं आणि न करणं हे न व्हावे, हे संभवतच नाही.
हे काय म्हणो परी न धरवे मी पण हे. आता मी हे सांगण्यापुरतं, तुला सूचित करण्यापुरतं तरी मी पण का धरू, ते धरवत नाहीये मला. मी पण म्हणजे सांगण्यापुरतं तू ऐकतोयस, मी सांगतोय. हे जे द्वैत आहे त्याच्यामध्ये जो मी मी म्हणून बसलाय, वक्त्याच्या भूमिकेत बसलाय, आता ती उपाधी मला नकोशी वाटते. लवण पाणीयाचा थावो माझी रिघोन गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेवो माप जळा. मिठाची पुतळी काल आपण उपमा पाहिली. माझी रिघोनी गेले पाहो, तव तेची नाही मा काय घेऊ माप जळा. जळाचं माप म्हणजे जळाची खोली गाध किती आहे ते पाहण्यासाठी खाली उतरली, पण ती राहिलीच नाही. तसं मी तुला उपदेश करायला गेलो असं समज, पण ते करता करता मी राहिलोच नाही. तर उपदेशक कोण, उपदेश्य कोण, आणि केला गेलेला उपदेश तो काय, त्रिपुटीच राहणार नाही. तैसे तुझं आत्मया ते पाही, देखो गेलिया मीची नाही, तेथे तू कैचा काही कल्पावया जुगा. जिथे तू आणि मी याचा थांगच राहिला नाही, विशेषतः तुला सांगता सांगता माझा मी ही आता सुटू पाहतोय, तेथे तू कैचा काही, तिथे पुन्हा तू युष्मत प्रत्यय गोचर अजून कल्पून वेगळा काढण्याची गरज नक्की आहे का, नाही. जो जागोनी नीद देखे. आता हे जे युष्मत आणि अस्मत ऐक्य आलंय, हे मी का आणलं इथे, तर पहिल्या दिवशी अरुणाताईंनी सांगितलं होतं की तत्त्वम असी या एका महावाक्याचा अनुवाद म्हणजे ही सगळी चांगली उपासष्टी आहे. तसं त्याच्यामध्ये तत् आणि त्वम किंवा युष्मत आणि अस्मत हे जे काही दोन तट आहेत, त्या दोन तटामध्ये वाटणारी ती द्वैताची भिंत नाहीच. आणि ती कशी नाही ही दाखवण्यासाठी पुढे ते सांगतायत की जो जागोनी नीद देखे, जो कोणीतरी जागरण करून कशी मला झोप लागते ते पाहून. एकाने विचार केला झोपेचा अभ्यास करायचा. आता दुसऱ्याच्या झोपेचा अभ्यास करण्यापेक्षा स्वतःच्या झोपेचा सोपा आहे ना. दुसऱ्याच्या झोपेच्या वेळा कशाला सांभाळायचा, मला झोप कधी लागतेय हे मला कळलं पाहिजे. म्हणून तो जागत बसला, कधी येते झोप म्हणून. आणि जेव्हा सकाळी जागा झाला आणि आठवायला बसला, अरे लागली कधी, मी 10 पर्यंत जागा होतो. 10 झालेले कळले, 10:15 वाजले, 10:15 झाले, 10:20 झाले, आठवतंय 10:30 वाजले, आठवतंय. पुढचं नाही आठवत. म्हणजे आता 10:30 लागली का 10:40 लागली हे नाही आठवत. का, केव्हा लागली, कशी लागली ते पाहायला मी जागा राहिलो कुठे. तसं जो कोणी जागोनी नीद देखे, कोणी जागरण करून झोप कशी लागते याची परीक्षा करू पाही, तो देखणेपणा जेवी मुके. आता इथे सामान्य विधान, आपण एखादं विधान केलं असतं या पक्षी, तर काय केलं असतं, त्याला झोप दिसणार नाही असं साधं विधान प्लेन गेलं असतं ना. ते की जो जागून झोप कशी लागते हे पाहू इच्छील त्याला झोप दिसणार नाही असं साधारण विधान आलं असतं. पण ते ज्ञानेश्वर आहे, त्यामुळे ते असं म्हणत नाहीये झोप दिसली नाही, तो देखतेपणा ते मुके. त्याला झोप पाहिली, मी झोप अनुभवली, मी झोपेचा साक्षी झालो, या विधानामध्ये जे द्रष्टृत्व आहे, देखणेपण आहे, त्याला तो मुके. काव्य याला म्हणतात. की सरळ विधान नाहीच आहे, तो झोप बघू शकत नाही असं नाही म्हणाले, तो देखणेपणाला, त्या द्रष्टृत्वाला मुके. आता या विधानाची 2 टोकं तर्क लक्षात घेऊया. पंचायत काय आहे, जितकं दिसतं तितकं विधान सरळ नाही. जागोनी नीद देखे म्हणजे जो जागतोय, जागते रहो,
ऑल इज वेल असं म्हणत झोप येते म्हणून तो परीक्षा करत बसलाय. आणि अशा वेळी तो त्याच्या द्रष्टृत्वाला मुकला. म्हणजे काय झालं, नेमकं काय पाहायला चुकला तो, त्याला द्रष्टृत्व का बरं नाही आलं? दृष्टी गेली, जागा आहे, तो झोपलाच नाही असं कल्पना करूया की रात्रभर जागतच बसला. झोप कधी येते मी बघतोय कधी, पण झोपच आली नाही. तर काय होईल? तर ज्ञानेश्वर म्हणतायत तो देखतेपणा मुके, त्याला ते द्रष्टृत्व लाभणार नाही. द्रष्टृत्व का लाभणार नाही? झोपच आली नाही ना. मागचा सिद्धांत आठवा, दृश्य जेव्हा असत नाही तेव्हा दृक आणि द्रष्टा यांना अर्थ राहत नाही. झोप आली नाही ह्याचा अर्थ त्या जे दृश्य करायचं आहे, जे पाहायचं आहे, जी निद्रा अनुभवायची आहे ती पाहता आली नाही. त्यामुळे त्याचं बाकीचं पाहणं निरर्थक ठरलं. आता थोडा आपल्या विषयावर येऊ. मला काय पाहायचं आहे त्यासाठी मी जन्माला आलो, किंवा मला भेटीतून कोणाला पाहायचं आहे त्यासाठी मी भेट घ्यायला आलो, ते जर मला दिसलंच नाही तर त्या भेटीला, त्या जन्माला येण्याला काही अर्थ आहे का? जसा तो राहत नाही, जर जे करायला आलो ते पाहिलं नाही तर पाहूनही न पाहिल्यासारखं होतं. सगळं करून सवरून शेवटी ते सगळं मुसळ केरात जातं. का? कारण अर्थ काय होता, ध्येय काय होतं तेच साधलं गेलं. म्हणजे इथे चांगदेवानं ते अप्रत्यक्षपणे विचारतायत, तू नेमकं काय पाहायला येऊ म्हणतोस? तुला जी भेट अपेक्षित आहे ती कसली भेट अपेक्षित आहे? ती माझी या देहाची भेट आहे हवी आहे का आत्म्याची भेट आहे? जर देहाची भेट हवी असेल तर मी देह नाही, त्या देहाला भेटण्यात काही अर्थ नाही. जर मी आत्मा आहे, त्या आत्म्याची भेट घ्यायला येऊ पाहत असशील तर तू आणि मी एकच आहोत. आत्मा एकच आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने भेटीला, त्या पाहण्याला अर्थ नाही. जो जागोनी नीद देखे तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी थाके काही न होनी. त्यामुळे तुला पाहून मी थाके म्हणजे मी उरतो, काही न होनी. जर आपली भेट झाली असं म्हणालास तर ती भेट कशी होईल? काही न होनी, थाके. काही भेटूनही न भेटल्यासारखं होईल. कारण आकाश आकाशाला भेटतं का हो कधी? प्रकाश प्रकाशाला भेटला असं होतं का कधी? म्हणजे असं होतं ना की बाबा इकडनं उजाडलं, तिकडनं उजाडलं, मग तो असा इकडचा प्रकाश तिकडचा प्रकाश असा आकाशात कुठेतरी एकत्र आला, भेटला. असं कधी होतं का? आपण चंद्र सूर्यांची कल्पना करू. काही वेळेला असं होतं की इकडे सूर्य आहे, तिकडे चंद्र आहे. हा, तर चंद्राचा प्रकाश सूर्याच्या प्रकाशाला भेटला असं कधी होतं का? कधीच होऊ शकत नाही. का? तर त्या चंद्राच्या ठाई जो प्रकाश आहे तो मुळात सूर्याचाच आहे ना. ते सगळं प्रकाशाचं परावर्तन आहे. त्यामुळे एकच प्रकाश दोन्हीकडे असल्यामुळे त्यांची भेट होणं वास्तविक नाहीच, एकच आहे. तसं आपली भेट होऊ म्हणतोयस, पण ती भेट होऊनी न थाके, होऊन न झाल्यासारखीच होईल किंवा तशी असेल. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. अंधाराच्या ठाई सूर्यप्रकाश नाही, सोपं आहे. परी मी आहे हे काही नवचे. म्हणजे अंधारामध्ये सूर्यप्रकाश नाही हे दिसेल, पण मी नाही हे असेल. आता हा जगाच्या मूळ तत्वाविषयीचाच प्रश्न इथे उपस्थित होईल. एक तत्वज्ञान आम्हाला भारतीय परंपरेतलं असं सांगतं, सर्वम शून्यम.
सगळं शून्य आहे. आणि सगळ्या पाश्चात्य तत्वज्ञानांनी किंवा तत्वज्ञान परंपरांनी ते डोक्यावर घेतलं की बघा, शून्यमिदम शून्यमतः शून्यमिदम शून्यात शून्य मुदच्यते शून्यस्य शून्यमादाय शून्यम एव अवशिष्यते. काय भारी तत्वज्ञान आहे. शून्यच हेच खरं आहे. जगातलं शेवट काय? शून्य, पूज्य. स्वाभाविक आहे वाटणं. पण ज्ञानदेवांची मेख त्याच्यावर आहे. ज्ञानदेव विचारतायत, शून्य आहे ही जाणीव शून्य म्हणता येईल का? ही जाणीव करणारा कोण आहे? काही नाही हे सांगायला काही नाही हे सांगणारा असावा लागेल ना. जिथपर्यंत शून्य आहे त्यातलं आहे आहे तिथपर्यंत नाही असं म्हणता येणार नाही. बघा, पटतंय का? त्यामुळे परी मी आहे हे काही नवचेची जेवी. अंधार जरी असला तरी अंधार म्हणजे अभाव नव्हे. मीमांसेमधला हा प्रश्न आहे की अंधार हा स्वतंत्र पदार्थ मानावा का तो प्रकाशाचा अभाव मानावा? उत्तर असं दिलंय भारतीय परंपरेने, अंधार हा प्रकाशाचा अभाव नाही, तो स्वतंत्र पदार्थ आहे. आणि जे आजचं विज्ञान हळूहळू शोधू पाहतंय, हळूहळू सिद्ध करू पाहतंय की अंधाराची पण वेव्ह पार्टिकल्स आता सापडायला लागलेली आहेत. कृष्णविवराची उडी उलगडायला लागलेली आहेत. अंधाराच्या पण वेव्ज असतात असं आता दाखवतायत लोक. पण हे सगळं सांगण्याच्या आधी ज्ञानोबा एका ओळीच्या एका चरणात सांगून गेले. काय म्हणतायत? अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही. सूर्यप्रकाश नाही अंधारात हे स्पष्ट आहे. परी मी आहे हे काही, पण मी आहे अंधारात अशी भावना आहे का? मी आहे नवचेची जेवी असून तो सांगत नाही, याला अंधार म्हटलंय. अंधारामध्ये ती जाणीव आहे, पण आहे अशी जाणीव असूनही ती नसल्यासारखी होतीये. थोडं पचायला अवघड आहे. अंधार याचा अर्थ काय? स्वसंवेदना. आता मी त्या अंधाराला समजावं यासाठी थोडं तुम्हाला वाटेल विषयांतर, पण पुनश्च झोपलेल्या मी चा दृष्टांत दे. मी झोपलो असं जो म्हणाला तो झोपला का हो? जाणीव आहे. पण जेव्हा एक माणूस गाढ झोपला आणि दुसऱ्या दिवशी मग उठून म्हणाला मी झोपलो होतो, मग तेव्हा मी झोपलो होतो किंवा मी झोपलो आहे ही संवेदना कुठे गेली होती? तो जेव्हा झोपला होता तेव्हा ही संवेदना त्याच्यात होती का नव्हती? होती, पण न होती. असूनही ती नष्टप्राय होते. म्हणून मृत्यू आणि झोप या बहिणी बहिणी मानल्या जातात. मृत्यूमध्ये ती जी मीची जाणीव आहे ती पूर्ण नाहीशी होते, ती पुन्हा येत नाही गेलेली. आणि झोपेमध्ये ती जाते काही काळापुरती पुन्हा येण्यासाठी. त्यामुळे अंधाराचं लक्षण काय? जिथे मी आहे ही संवेदना असूनही नाहीशी आहे, पण त्या संवेदनेला संवेद्याला मी आहे याचं भान राहिलेलं नाही. म्हणजे जसं अंधाऱ्या खोलीमध्ये एखाद्या माणसाने ओरडावं मी हरवलो मी हरवलो. बघा, आपण म्हणतो ना मी हरवलो. मी हरवू शकतो का? गर्दीमध्ये आपण विधान करतो तो हरवला. नेमकं हरवतं कोण? माणसं हरवतात का माणूस हरवतो? गर्दीमध्ये माणूस हरवला म्हणजे नेमका कोण कोणापासून दुरावला? मी हरवलो असं म्हणतो ना. लहान मुलाला काय रे बाबा रडतोयस काय? मी हरवलो असं तो म्हणतो बोबड्या बोलान. खरं पाहता तो हरवलाय का? हरवणं म्हणजे काय हो? मी गमावलो का स्वतःला?
माझं जे मी पण आहे ते माझ्या पाशीच आहे ना. म्हणजे मी माझ्या आजूबाजूच्या लोकांपासून दूर गेलो म्हणजे मी गमावलं कोणाला, मला का लोकांना? पण मी म्हणतोय काय, ही पंचायत आहे. तसं त्या अंधारामध्ये मी आहे, पण मी आहे ही जाणीव व्यक्त होत नाही. अनभिव्यक्त जाणीव, अस्फुट राहिलेली जाणीव, हे त्या अंधाराचं लक्षण आहे. म्हणून अंधाराला स्वतंत्र पदार्थाचा दर्जा भारतीय दर्शनात दिला. तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी, भेटीची उरे. त्याप्रमाणे तू ते मी गिवसी, गिवसणे, गवसणे, शोधणे. तुला मी जेव्हा शोधू पाहतो तेथे तू पण मी पणेसी, तिथे तुझं तू पण आणि माझं मी पण. उखते पडे ग्रासी, पहिल्या ओळीतला जो ग्रास शब्द आहे तो इथे आठवायचा. उखते पडे, ते मी पण तू पणाला गिळून टाकताय. मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता, स्वामी स्वरूपानंदांची वर्तना की मी पण आणि तू पण उखते पडे ग्रासी. उखत देणं म्हणतो ना आपण, आयत पडतं, ग्रास होतं. म्हणजे जेव्हा मी तुला शोधू पाहतो, तुझी भेट घेऊ पाहतो, तेव्हा माझं मी पण आणि तुझं तू पण हे ग्रास होऊन जातं, एकमेकांना गिळून टाकतात. भेटीची उरे. त्यामुळे फक्त त्या भेटीची इच्छा निर्माण झाली आणि त्या नुसत्या इच्छेने इच्छा उरली, पण त्या उरलेल्या इच्छेने मी आणि तूपणाचा ग्रास करून टाकला. तत् गेलं, त्वम गेलं, अशी तेवढं राहिलं. आपण जे महावाक्य पहिल्या दिवशी पाहिलं, अरुणाताईंनी सांगितलेलं, तत् त्वम असी, छांदोग्योपनिषदातलं श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी आरुणी उद्दालकांनी उपदेश केला ज्या वाक्याने, ते वाक्य तत्त्वम असी श्वेतकेतो. हे श्वेतकेतो, ते परमतत्व तू आहेस. आता याच्यासाठी काव्यामध्ये, काव्यशास्त्रामध्ये एक लक्षणा सांगितली. आधीच मुंग्या आल्या असतील तर त्यात या शब्दाने आणखीन मुंग्या येतात. जहद जहल लक्षणा किंवा भागत्याग लक्षणा. नाव ऐकून पण लोक जाऊ दे मरू दे कशाला आलो. जहद अजहत, जहत म्हणजे त्यागणं आणि अजहत म्हणजे ग्रहण करणं, पकडणं. काही वाक्यांश घ्यायचा, काही वाक्यांश सोडायचा. काही वाक्य अशी असतात की त्यातला जो वाच्यार्थ असतो तो ग्राह्य असतो. काही ठिकाणी वाच्यार्थ हा सगळ्याच्या सगळा जसाच्या तसा ग्राह्य नसतो. उदाहरण द्यायचं झालं, संस्कृत वाङ्मयात याची अनेक उदाहरणं आहेत की मंचाः क्रोशन्ति, बाकडी किंवा मंचक हे रडतायत, आक्रोश करतायत. याचा अर्थ मंचावर बसलेली लोक आक्रोश करतायत. तिथे मंच या शब्दाचा वाच्यार्थ घ्यायचा नाही की बाकडी ओरडत नाहीये, बाकड्यावर बसलेली लोक ओरडतायत. तसं हे जहद अजहल लक्षणा म्हणजे काय, जे वाक्य आहे, जे विधान आहे, त्यातला काही भाग घ्यायचा आणि काही भाग सोडून द्यायचा. तसं तत्त्वम असी हे महावाक्य आहे. यातलं घ्यायचं काय आणि सोडायचं काय हा वादाचा मुद्दा आहे. अद्वैत आणि द्वैत यांची सगळी मारामारी काय घ्यायचं काय सोडायचं याच्यावर आहे. द्वैताच्या दृष्टीने तिन्ही गोष्टी घ्यायच्याच आहेत. ही अजहल लक्षण आहे. तत् अपि सत्यम, त्वम अपि सत्यम, असी अपि सत्यम. आणि अद्वैत म्हणतं नाही नाही, हे एका वेळी एवढं असणं शक्य नाही, त्यातलं एक काहीतरी वगळायला लागेल. एक तर तत् तरी खोटं, नाही तर त्वम तरी खोटं. काय वगळायचं? ते परमतत्व तू आहेस. तू म्हणजे जीव, तो म्हणजे ते म्हणजे शिव. शिव जीव आहे. मग ह्याच्यामध्ये शिव खरा का जीव खरा?
त्या भानगडीतच पडायचं नाही आपल्याला. दोन्ही जाऊ देत, आहे एवढं आपल्याला पुरेसं आहे. यालाच म्हणतात श्रद्धा. जीव आहे, शिव आहे का जीव हाच शिव आहे, ही भानगडच नको. आहे एवढं पुरेसं आहे. कोणी का असे ना, हुम सो एव्हर, जे असेल ते असो, आमची दृष्टी आहे याच्यावर पुरेशी. तसं इथे ते म्हणतायत काय, तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी, भेटीची उरे तत् आणि त्वम, ही दोन्ही पद त्या असी या पदाला बळी पडतात, ग्रास होऊन जातात, मिसळून जातात. असी तेवढं पुरतं. डोळियाचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न दंडळिता. दंडळिता या क्रियापदाचे 4-5 वेगळे अर्थ केलेत. आता अर्थविस्ताराकडे न जाता, न डळमळता, न डगमगता, न चंचल किंवा अन्य विकल्प येऊ न देता, एवढा अर्थ करायचा. तेणेची तो देखे न दंडळिता, इकडे तिकडे न पाहता, चलबिचल किंवा लक्ष विचलित होऊ न देता तो डोळा स्वतःला पाहेल. कालच आपण पाहिलं, दृष्टी असूनही अखम डोळा, दृष्टी असूनही तो डोळा स्वतःच्या बुबुळाला पाहायला अखम अक्षम होतो. मग असं असताना इथे डोळियाचे भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, डोळ्याच्या भूमिकेतून जेव्हा डोळा चित्र होतो तेव्हा, आणि तेणेची तो देखे, तेव्हाच तो त्याला पाहू शकतो. म्हणजे डोळ्याला जर डोळा पाहायचा असेल तर त्याला डोळ्याला आधी चित्र व्हावं लागेल. 2 प्रकारे. एक, कोणीतरी तुमचं पोर्ट्रेट काढायला लागेल, नाही तर ते चित्र, ते प्रतिबिंब होईल अशा आरशात, अशा दर्पणात किंवा अशा पाण्यात तुम्हाला ते पाहावं लागेल. तेव्हा तो डोळा जो पाहणारा आहे तो स्वतःला चित्र करून पाहू शकेल. जिथपर्यंत ते चित्र, जिथपर्यंत ते प्रतिबिंब होत नाही तिथपर्यंत त्याला पाहता येणार नाही. तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. तैसी उपजता गोष्टी, ती गोष्ट, तो दृष्टांत, जेव्हा हरकत नाही तुमची वेळ झाल्यावर. तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. ही जेव्हा गोष्ट निघेल, हा जेव्हा विषय, हा जेव्हा मुद्दा संसद पटल पे आएगा, तेव्हा काय होईल, न फुटता दृष्टी, तेव्हा दृष्टी न फुटता, डोळसपणा येऊ न देता. म्हणजे दृष्टी फुटणं म्हणजे काय, पाहणं, मी पाहतो आहे असं वाटणं. समजा माझे डोळे आता एकावर कोणावर तरी रोखलेले आहेत, पण ती व्यक्ती किंवा समोर जे काही आहे ते काय आहे ते डोळे पाहूनही वर नोंदवलं जातं. काही वेळेला मेंदूचा एक विकार असतो, रक्तपुरवठा नीट झाला नाही की ती व्यक्ती असं पाहत राहते, पण काय चाललंय त्याचं वर कुठेतरी कनेक्शन मध्ये बिघाड झाल्यामुळे नोंद होत नाही. एखादं जसं ब्लँक दृष्टीने टीव्ही किंवा चित्रपट ते पुढे सुरू असतं, पण ह्याला काहीच कळत नसतं. तसं जेव्हा ही गोष्ट तुझ्या माझ्या भेटीची छेडली जाईल तेव्हा काय होईल, न फुटता दृष्टी, दृष्टी न फुटता, पाहण्याची इच्छा, पाहण्याची शक्ती, पाहण्याची भूमिका येऊ न देता, मी तू विण भेटी माझी तुझी, मी आणि तू हे द्वैत न येता आपली भेट ऑलरेडी झालेलीच असेल. आता मी तू या उपाधी ग्रासोनी भेटी नुसधी, ते भोगिली अनुवादी घोळ घोळू. काय गोड शब्द आहे हे, उकार बाहुल्य जे आहे, घोळून घोळून. म्हणजे कसं, आईने लाडाने श्रीखंड आणि पुरीचा बेत केला आणि मग असा तो चांगला पट्टीचा खाणारा जो असतो
तो काय करतो, असं ती पुरी तोडतो आणि असं असं घोळून घोळून ते असं लावून लावून घेतो, म्हणजे पुरीचा एक एक पापुद्रा त्याचा तसा श्रीखंडात भिजला पाहिजे, बुडला पाहिजे. आणि मग ते असं करून तो अगदी असा इकडे फिरव घास तिकडे फिरव, आनंद आस्वाद, घोळू घोळू घोळून घोळून. हा जो काही अनुवाद आहे, अनुवाद ह्या शब्दाचा अर्थ ट्रान्सलेशन नव्हे. अनुवादाचा जो आपण ट्रान्सलेशन हा अर्थ अपेक्षित धरतो तो सेकंडरी आहे, तो गृहीत धरलेला आहे, तो एक प्रकारे लक्षित आहे, वाच्यार्थ नाहीये. अनु याचा अर्थ अनुकरण, मागे मागे, च्या-प्रमाणे, अनु या उपसर्गाचा अर्थ आहे. आणि वाद म्हणजे बोलणं, उच्चारणं, कल्पना करणं, धारणा करणं, याचा अर्थ वाद. च्या-प्रमाणे बोलणं, च्या-प्रमाणे विचार करणं, च्या-प्रमाणे मांडणी करणं, याला म्हटलंय अनुवादू. मग कसला अनुवादू? आता मी तू या उपाधी, मी ही उपाधी, तू ही उपाधी, ग्रासूनी भेटी नुसदी, मी आणि तू वजा केलं, मग भेटी नुसदी नुसती, ते भोगिली अनुवादी. मग ती जी भेट आहे, जी मी तू पण रहित आहे, ती घोळून घोळून मी आधीच उपभोगली आहे किंवा तू आधीच उपभोगलीस. कुठे? अनुवादी. हा जो सगळा काही चाललाय तो अनुवाद आहे. आपण अनुवाद का म्हणायचंय याला? ज्ञानेश्वरांनी या सगळ्याला अनुवाद असं का म्हणावं, का म्हटलं सर? जे आधी झालंय त्याला फक्त पुस्ती जोडतायत. सिद्ध भेटी आधी, इट इज हॅपन्ड, आधीच घडलं आणि ते आधी घडलेलं आता ते घडलं त्याप्रमाणे सांगितलं जात आहे, म्हणून अनुवाद आहे. हे सांगतायत आणि त्याप्रमाणे भेटीचा संकल्प नाहीये. भेट आपली वस्तुतः आहेच आणि ती असलेली भेट मी फक्त शब्दात व्यक्त करतोय, म्हणून तो अनुवाद आहे. आणि तो घोळू घोळू भोगतोय त्या असलेल्या स्वभावसिद्ध भेटीचं जे स्वरूप आहे ते मी सांगितलं, म्हणून तो अनुवाद आहे. आणि त्या अनुवाद विषाने मी ती भेट, त्यातलं माधुर्य, त्यातला आनंद घोळवून घोळवून भोगतो आहे. आणि ऍट द सेम टाइम तू पण भोगतो आहेस, कारण मी आणि तू या दोन्ही उपाधी शून्य झालेल्या आहेत. रूपतियाचे निमिसे रुचिते जेविजे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आता इथे रूपतियाचे निमिसेच्या ऐवजी रुच तयाचे निमिसे असाही पाठ आहे आणि तो जास्त योग्य आहे. रुची, हा हो हो, रुचतयाचेनी म्हणजे आवडतं आहे, रुचते पचते त्यातलं रुच. रुचिते जेविजे जैसे, एखादी गोष्ट आवडते म्हणून आणखीन आणखीन गोडी घेऊन लोक खातात. आपण मराठीत सुद्धा वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग कसा करतो बघा. गोडी घेऊन घेऊन खाल्लं, गोड गोड करून खाल्लं. 2 वेळा, म्हणजे ते आमरेडनं कशासाठी, विरुक्ती कशासाठी आहे? आधिक्य दाखवण्यासाठी. स्मारम स्मारम, आठवून आठवून रडला. आठवून एकदा पुरेस आहे ना, आठवून रडला. पण आठवून आठवून म्हणजे काय? अनुवाद, पुन्हा 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 जे केलं होतं त्याचं पौनः पुण्येन पुनरावृत्ती करून करून, म्हणून ते म्हणतायत रुचतियाचे निमिसे रुचिते जे विजे तेचे. आवडतंय म्हणून आणखीन आणखीन आवड घेऊन घेऊन, रुची आहे म्हणून आणखीन चवी चवीने, चवी चवीने जेविजे जैसे, आधीच आवडीचा स्वयंपाक आणि त्यात चव उत्तम जमली. श्रीखंडपुरी आवडते पण त्याला चव चांगली नसेल दुर्दैवाने, तर काय होईल? तर तो चवीने खाईल का?
तो बाबा आवडीचं केलंय याचा व्यवहार म्हणून परतफेड म्हणून खाईल, पण आवडीचा पदार्थ आहे आणि तो फक्कड जमून आलाय बेत. मग जसं आवडीचं आवडीने खाल्लं जाईल तसं रुचतयाचे निमिसे रुची ते जेविजे जैसे का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. देखते या शब्दाचा अर्थ देखणे असा करायचा आहे. म्हणजे इथे ते देखते जे आहे ते देखणं, देखणं म्हणजे काय, सुंदर. दर्पण व्याजे दिसे देखते जी, जे देखणं आहे, पाहावं असं आहे, पुन्हा पुन्हा पाहावं असं आहे, आणि त्याच्यात दर्पण समोर आला मग काय विचारा. म्हणजे अशी कल्पना करा, एखादी रूप गर्विता नायिका आहे आणि तिला आपल्या रूपाचा फार गर्व आहे. मग ती काय करते हो, ती काही लोकांना स्तुती करा असं प्रत्येक वेळी सांगू शकत नाही. मग ती काय करते, तर सजते धसते, सगळं झालं, 10 मिनिटं झाली की पुन्हा जाऊन आरशासमोर उभी राहते. चांग दर्पणा कशी उभी दिसते. किंवा अगदी पुढच्या पिढीतल्या लोकांना ती कभी खुशी कभी गम मधली करीना कपूर आठवत असेल, ती आपल्याच प्रतिबिंबाला विचारते, हाऊ डेअर यू, तू इतका सुंदर कसं दिसू शकतोस, असं स्वतःच्याच प्रतिबिंबाला विचार. दर्पणाचे निसे, दर्पण आहे, आधीच देखणे पण आहे, आधीच सौंदर्य आहे, म्हणून त्यात दर्पण मिळाला म्हणून आणखी दर्पणाचे निमिसे. दर्पण आहे म्हणून आणि देखणे पण आहे म्हणून जसं पुन्हा 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 रूप निहाळलं जावं, तैसी अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षरे भली रचोनी गोष्टी केली मेळीयेची. तशी मुळात आधी तुझ्या भेटीची ओढ अप्रमेये प्रमेये भरली. प्रमेय कशी आहे, जी अप्रमेय आहे, जी प्रमेचा, प्रमेय हा शब्द कशावरून आलाय हो, प्रमा या शब्दावरून आलाय. प्रमा प्रकर्षेण माती इति प्रमा. मा म्हणजे मोजणे, मोजमाप. आता या जगातलं शेवटचं मोजमाप, मोजपट्टी सर्वश्रेष्ठ कुठली आहे हो, कुठल्या मोजपट्टीने आपण जग मोजू शकतो, असा कुठला पॅरामीटर आहे की ज्याच्यावर जगातली प्रत्येक गोष्ट मोजली जाऊ शकते, जिचं मोजमाप होऊ शकतं, अशी कुठली गोष्ट आहे? बुद्धी. बुद्धौ शरणमन्विच्छ. बुद्धी ही एकमेव अशी आहे की जगातली एकही वस्तू, एकही पदार्थ असा नाही की जो तिच्याने मोजला मापला जाणार नाही. म्हणून तिला सांख्यदर्शनाने महत् म्हटलं. सगळ्यात मोठं काय असेल तर बुद्धी, बुद्धीपेक्षा मोठं नाही कोणी, त्यामुळे ती बाकी सगळ्याला मोजमाप लावू शकते, म्हणून तिला प्रमा म्हटलं. बुद्धीलाच, जी यथार्थ बुद्धी आहे तिला न्यायदर्शन प्रमा म्हणतात. आणि त्या यथार्थ बुद्धीचा जे विषय होतं त्याला म्हटलंय प्रमेय. बुद्धिगम्य, बुद्धीने जाणून घ्यावं असं काही, त्याला म्हणायचं प्रमेय. आणि जे बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे त्याला म्हणायचं अप्रमेय. अप्रमेय प्रमेये भरले. माझी घेतलेली प्रमेय, ज्याला जाणून घ्यावं याच्यासाठी मी अट्टहास सुरू केला, ती अप्रमेय आहे. म्हणजे मी रूपी अरूपाचे रूप दावीन, मी जे शब्दातीत आहे शब्दात मांडीन, अशी जेव्हा प्रतिज्ञा ज्ञानेश्वर भावार्थ दीपिकेच्या प्रारंभी करत आहेत, तसंच हे आहे की माझी प्रमेय अप्रमेयाने भरलेली आहे. जे जाणायचंय ते जाणण्याजोगच नाही. असं मौनाची अक्षरे भली. बघा सगळे वदतो व्याघात आहेत. अप्रमेये प्रमेये भरली मौनाची अक्षर, मौनाची भाषांतर. कशाला असं म्हणायचं असेल, मौनाची अक्षर, मौन असेल तर त्याच्यात अक्षर येतील का? येतील? बघा, नाही म्हणायच्या आधी एकदा विचार करा.
कारण मी तिथे अल्फाबेट, वर्ण, मुळाक्षर असे शब्द नाही वापरत. अक्षर, मौनाची अक्षरे. त्यांनी शब्द, माऊली शब्दात अडकत नाही. तो शब्द प्रभू नाही, शब्द जिथून उपजतात तिथे ते बसलेले आहेत. त्यामुळे जेव्हा ते म्हणतायत मौनाची अक्षरे बली, ते मौन जे आहे ते अक्षर मौन, शून्यातलं मौन, ते उन्मनी किंवा त्या उन्मनीच्या पलीकडे जो परमात्मा बसलेला आहे, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ते अक्षर तत्व आहे. आणि तेच त्या मौनाचं स्वरूप झालेलं आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप, ते ब्रह्म भरलंय. त्यामुळे कोणाला सांगावं असंही त्या ब्रह्माला वाटत नाही. म्हणून ते अक्षर मौन, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळीयेची, मेळीयेची, भेटण्याची, मिळण्याची, संमिलनाची. ही जी गोष्टी मी करतोय, ही जी गप्पा, या ज्या गप्पा मारतोय, त्या कुठल्या अक्षरांनी मारतोय? मौनाच्या अक्षरांनी, अप्रमेयाने भरलेल्या प्रमेय चर्चेनी मी ही गप्पा, ह्या गप्पा त्याच्यावर सुरू आहेत. म्हणजे शून्य गुरोस्तु मौनम व्याख्यानम, हे माझं मौनाचं व्याख्यान सुरू आहे, असंच ज्ञानेश्वर इथे ध्वनित करून जातात. येचे करुणी व्याज तू आपण या ते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपले जैसे. आता हे जे काही मौनाच्या अक्षरांचा संवाद चाललाय त्याच्या व्याजे करून म्हणजे त्याचं माध्यम, त्याचं मिश, त्याला निमित्त करून तू आपण या ते बुझ, तू स्वतःला बुझ, सूझबूझ, समजून घे, जाणून घे. म्हणजे आता ही गंमत नाहीये का, स्वतःला यांच्या शब्दांनी, यांच्या मौनाच्या अक्षरांनी समजून घ्यायचं. झेन तत्वज्ञानामध्ये एक युक्ती सांगितलेली आहे. जेव्हा त्या शिष्याचं सगळं शिक्षण पूर्ण व्हायचं, म्हणजे ते जे काही उपदेश द्यायचे ते पूर्ण झाले, शेवटच्या डिग्रीला तो आला की ते त्याला सांगायचे, तू अशा ठिकाणी जा जिथे एका हाताच्या टाळीचा आवाज तुला ऐकू येईल. आणि तो आला की परत येईल, तिथपर्यंत परत यायचं नाही. की तो विचार करायचा, बिचारा, अरे बाबा हे कसं एका हाताची टाळी वाजेल कशी? खूप प्रयत्न करायचे. काही लोक मग असे नाही ते प्रयोगच करायचे की असं असतंय का. सगळे कृती थकल्या, बुद्धी थकली की तो शांत व्हायचा. आणि शांत झाला की त्याला हे जाणवायचं की आपल्या असण्याला व्यक्त करण्यासाठी शब्दाची, भाषेची खोड असणं गरजेचं नाही. आपलं असणं हे सतत प्रतिध्वनित होत आहे. आपल्या असण्याला स्पंदन आहे. मी जे आहे हे सांगण्यासाठी मी आहे हे सांगायची गरज नाही. कालही आपलं झालं. ते जे असणे पण आहे, त्या असण्यामधली स्पंदनं ही पुरेशी आहेत. आणि ती स्पंदनं समजून घेणं, त्याची जाणीव झाली की एका हाताची टाळी वाजली. म्हणजे इथे मौनाची अक्षरे भली असं जेव्हा सांगतायत तेव्हा काय, तू पण मौन हो, तू पण आपण या ते बुझ, मौनाची अक्षर ऐक. म्हणजे त्या शब्दांच्या पलीकडे जा. शब्दांच्या पलीकडे गेलास की त्या अनाहताचा नाद तुला, त्याचे बाजत अनहत ढोल रे. पुन्हा तिथे अनाहत आला. एका हाताची टाळी म्हणजे नाथ संप्रदायातला किंवा योग संप्रदायातला अनाहत नाद आहे, जो आघाताविण उत्पन्न होतो. असा कुठलाही नाद लौकिक भौतिक जगात नाही की जो आघाताशिवाय उत्पन्न होतो. पण तो नाद जो त्याच्या असण्यात, त्या मूळ स्पंदामध्ये व्यक्त होतोय, तो ऐक. आणि त्या स्पंदातून पुन्हा स्पंद, काश्मीरी शैवागमाकडे आपण चाललोय. मी जात नाही. पुन्हा तू आपण या ते बुझ इथे आणतो, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. जसं दिव्याला अंधारामध्ये दिसत नव्हतं काय, स्वतःचं रूप, म्हणून दिव्याने दिवा लावावा.
स्वतःला पाहण्यासाठी. तसं स्वरूपाचं ज्ञान व्हावं यासाठी माझ्या मौनाच्या या अक्षरांना तू प्रमाण धर, त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन कर. संवाद बुझे विण अनुवाद. तैसी केलिया गोठी 57वी आली ना. तया उघडीज तसे उघडीजे दृष्टी आपण भेटी आपणा माझी. तैसी केली या गोष्टी, त्याप्रमाणे ही गोष्ट, ही गप्पा, हा संवाद घडला असता. तया उघडीचे दृष्टी, ती दृष्टी खऱ्या अर्थाने उघडेल. आपण भेटी आपणा माझी. तिथे दृश्य आणि द्रष्टा हे नाही सांगितले, ते दृष्टी उघडेल असं म्हटलंय. मी जर दृश्य असेल, तू जर द्रष्टा असशील, किंवा मी द्रष्टा असेल आणि तू दृश्य असेल, तर ते नाही. तिथे दृक् एव, दृष्टी ही उघड, म्हणजे द्रष्टा ही विसर आणि दृश्य ही विसर, फक्त दृष्टी जागी ठेव. आणि मग ती दृष्टी जर उघडली तर आपण भेटी कुठे आपणा माझी. आपणच आपल्याला भेटू कुठे आपणा माझी. म्हणजे भेटणारा कोण? आपण. भेटणार कोणाला? आपणाला. भेटणार कुठे? आपल्यामध्येच. जालिया प्रळयी ये कार्णव अपार पाणीयाची धाव गिळी आपुला उगव तैसे करी. प्रलय काळी सगळे 4ही किंवा 7ही समुद्र एकाकार होऊन जातात. 2 कल्पना आहेत, चतुसमुद्र पर्यंतामही किंवा सप्तसागर परीतामही. 7ही सागर एकाकार होऊन जातात, पृथ्वी उरतच नाही. त्याला एकार्णवी सृष्टी असं म्हणतात. एकार्णव म्हणजे 7चे किंवा 4चं एकरूप झालं. इतका महापूर येतो की ते 7 सागर किंवा 4 सागर आपापल्या मर्यादा सोडून सगळ्या भूखंडाला आपलावित करून टाकतात. त्यामुळे जालिया प्रळयी एकार्णव अपार पाणीयाची धाव, तिथे पाणीच पाणी चोहीकडे असं झाल्यावर गिळी आपुला उगव, जिथून ते पाणी निघाल. आता 2 इथे उत्तर आहेत. एक, जे पाणी धबधब्यातून, पर्वतावरच्या एखाद्या निर्झरातून उत्पन्न झालं, उगम पावलं झऱ्याच्या रूपाने, त्या झऱ्यालाही तो समुद्र गिळून टाकतो, म्हणजे पर्वतही जलमग्न होऊन गेले. किंवा त्याच्याही पुढची कल्पना अशी, ज्या आकाशातून दाटलेल्या मेघातून आलेल्या पाण्याने हे सगळे जलाशय भरून जातात, त्या आभाळाला जाऊन ते प्रलयाचं पाणी, प्रलयार्णवाचं पाणी भिडलं, म्हणजे जमीन आणि आकाश दोन्ही जलमग्न झालं. तैसे करी गिळी आपुला उगम, आपलं उगमस्थान जसं ते पाणी गिळून टाकतं तसं कर. म्हणजे मी ही कल्पना जिथून आली त्या कल्पनेलाच गिळून टाक. कारण मी जिथून आला तिथूनच तू येतोय, तिथूनच ते, तो, ती सगळं येत आहेत. आणि हे सगळं विश्वही तिथून येत आहे. पाणी तिथेला गेलं. एक कोड आहे, वळचणीचं पाणी आढ्याला गेलं. म्हणजे काय? निवृत्तीनाथांची चुक्ती आहे, एकनाथांची आणि निवृत्तीनाथांच्याही कुटामध्ये हे वर्णन आलंय. केव्हा आणि केलंय? जेव्हा ज्ञानदेव त्याचं एक चित्रपट गीत, काय करू मी हे सांगा तुम्ही पांडुरंगा, हे चित्रपट गीत आहे. पण निवृत्तीनाथांच्या गाथेमध्ये, समाधी प्रसंगामध्ये वर्णन आहे की हे पाणी आता वर उलट जाऊ पाहत आहे. म्हणजे ज्या गुरुपासून हा बोध त्या शिष्याला मिळाला होता, तो बोध एकरूप झालेला, बोधैक्य पावलेला शिष्य आता गुरुला पण आत्मसात करू पाहतोय, ते गुरुत्व गिळू पाहतोय, असा तो भाव आहे. म्हणजे जिथून हे सगळं ज्ञान आलं त्या ज्ञानाचा उगम पण ते ज्ञान गिळून टाकतं. म्हणजे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान ही त्रिपुटी. एवढंच काय, गुरु आणि शिष्य हे शेवटचं द्वैत पण उरत नाही. म्हणून कबीरांच्या एका निर्गुणीचा पुन्हा
दाखला द्यावासा वाटतो. तिथे ते म्हणतात, गुरु की करनी गुरु जाएगा, चेले की करनी चेला उड जाएगा, हंस अकेला. शेवटी एकच. ज्ञानदेव म्हणे नामरूपे, वीण तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. ज्ञानदेव म्हणे, आता समाप्ती हळूहळू जवळ येते. नाम आणि रूपे, वीण तुझे साच आहे आपण पे. नाम आणि रूप वजा करून टाक, कारण नामरूप हे भेद दाखवतं. ते वजा केलंस, वीण केलंस की काय होईल? साच आहे आपण पे. जे आपण पे, आपल्या ठाई जे आहे ते साच, स्वरूप स्वरूपाच्याच ठाई सत्य आहे. ते स्वानंद जीवन पे सुखिया होई. ते जे स्वानंद जीवन आहे, म्हणजे स्वरूपाला स्वरूपाशी भेटल्यावर होणारा जो आनंद आहे तो स्वानंद आहे. आणि त्याचं जीवन, त्याचं पाणी, त्याची गोडी, त्याचं माधुर्य ते चाखून तू सुखी हो. चांगया पुढत पुढती घरा आलिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्व ही अतिथी पदी बैसे. ज्ञानसंपत्ती आल्यावर अरे चांगया काय होतं? वेद्य म्हणजे ज्याला जाणावं असं, आणि वेदक जो जाणणारा आहे तो, त्याच्याही पलीकडच्या पदी तो आरूढ होतो. ज्ञान जसजसं मुरत जातं, ज्ञान सुरुवातीच्या फेजमध्ये असल्यावर मी ज्ञाता हे ज्ञेय हा भेद असतो. पण जसं ते ज्ञान रूढ होतं, ज्ञानारूढ योगारूढ अशी अवस्था येते, तेव्हा मग मी ज्ञाता आणि हे ज्ञेय ही उपाधी राहत नाही. तिथे त्या दोन्हींच्या पलीकडे तो योगी पोहोचतो. अतिथी पदी बैसे, चांग देवा तुझे मी व्याजे, माऊलिया श्री निवृत्ती राजे, स्वानुभाव रसाळ खाजे, दिधले लोभे. इथे खाजे याचा अर्थ खाऊ, खाजे दिले. अजूनही विदर्भ किंवा तिकडे गेलात की खाजे, आणि अगदी मालवणीत सुद्धा खाज्याचे लाडू म्हणतात. ते कडकडीत बुंदीचे जे असतात त्याला खाज्याचे लाडू म्हणतात. खाऊ हो, खाल्ला नाही, खाऊ. निवृत्तीराज तसे आहेत. माऊलिया आई आहे माझी. म्हणजे काय अंतःकरण या भावंडांचं असेल हो. म्हणजे दृष्टी कशी महत्वाची असते ते आपल्याला इथे दिसतं. की कितीही प्रेमळ भाऊ असला तरी त्या प्रेमळ भावाला कोणी आई म्हणणार नाही, आणि आई म्हटलं तरी माऊली म्हणणार नाही. पण ज्ञानदेव म्हणतात माऊली आहे श्री निवृत्तीराज, माझी माऊली निवृत्तीनाथ प्रेमळ आहेत, आणि त्यांनी खाऊ दिला. चांग देवा तुझे निव्याजे, तुझ्यासाठी खाऊ दिला. मगाचा भाऊ आठवला का? तुझे निव्याजे, तुझ्यासाठी तो रसाळ स्वानुभवाचा खाऊ माझ्या माऊली निवृत्ती राजाने मला दिला. दिधले लोभे, तुझ्यावरच्या लोभापायी प्रेमापायी तुला निमित्त करून तो मला दिला. एवं ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे, दोन्ही डोळे असणारे आरसे असावेत. आरसा डोळस नसतो, पण इथे उपमा काय दिलीये? डोळे असलेले दोन आरसे असावेत, दोघांनी एकमेकांमध्ये एकमेकाचं प्रतिबिंब पाहावं. तसे ज्ञानदेव आणि चक्रपाणी म्हणजे चांगदेव हे दोघं झालेत. परस्पर पाहता कैसे मुकले भेदा, या आरशान त्या आरशात पाहावं आणि त्या आरशाने या आरशात पाहावं. कोण कोणाला पाहतंय हा मुद्दलाचा प्रश्न जसाच्या तसा राहावा. मुकले भेदा तिये परी जो या, दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. किंवा काही ठिकाणी पाठवले ते पावईल सुखा. जो तुझ्या व्याजाने निवृत्तीनाथांनी कृपा करून मला जे अनुभवाचं धन, अनुभवाचा जो खाऊ भरवला, तो खाऊ अक्षर रूपात या ओव्यांमध्ये व्यक्त झालेला
जो कोणी ओविया दर्पण करील, स्वतःच्या समोर दर्पणासारखा धरेल, मी याच्यात दिसतोय का, आत्मरूप याच्यात दिसतंय का, या दृष्टीने जो या ओव्यांकडे पाहिल म्हणजे अभ्यास करेल, वाचेल, श्रवण मनन चिंतन निधिध्यासन करील, त्याला काय होईल, तो आत्मा एवढिया पावेल सुखा, तो आत्म्या एवढ्या सुखाला पावेल. तिथेही कवी जागा आहे. केवढं सुख पावेल, आत्म्या एवढं, दोन्ही अर्थ आहेत. हा, आत्म्या एवढं म्हणजे विश्वाच्याही पलीकडे आत्मा, कारण सगळं सर्वगत सर्व समर्थ असा आत्मा आहे. त्या आत्म्या इतकं सुख, आत्मा आनंद प्राप्त होईल. आणि आत्मा याचा अर्थ मी असा आहे, अहम. त्याची कुवत जेवढी असेल, त्याचा कप जेवढा असेल, तेवढा आनंद तो पावेल. म्हणजे कुठेही अतिशयोक्तीही केली नाही. आता एखादा आमच्यासारखा फुटक्या कानाचा कप जर हे ज्ञान मोजायला बसला तर त्याला काही तो परमानंद मिळेल का? मिळेल. बहुनाम जन्मना म्हणते, आत्ता सुरुवात केलेली आहे. आणि ती निवृत्तीनाथ माऊली म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, कृपाळू आहे, ते कधी ना कधीतरी हा आपल्या दारी आला, एवढ्यावरून अनुग्रह करतील, कृपा करतील आणि तिथपर्यंत पोहोचवतील. पण लगेचच्या लगेच याची देही याची डोळा आपण म्हणू की मला तो परमसुखाचा लाभ होईल. केवढा होईल? माझी जेवढी कुवत तेवढं मला मिळेल. त्यामुळे आत्मया एवढा पावैल सुखा, नाही तेची काय नेणो असे दिसे, तेची कैसे नेणो दिसे, असे तेची नेणो आपैसे, ते की होई. नाही तेची काय नेणो असे, जे नाही ते मी जाणत नाही, हे कसं? दिसे तेची कैसे नेणो दिसे, जे दिसतंय, हा, जे दिसतंय दिसे, तेची कैसे नेणो दिसे, ते दिसे नास होईल. असे तेची नेणो आपैसे, ते की होई. असून नाहीस होणं, दिसून न दिसणं किंवा न होऊन नसणं, हे सगळं म्हणजे पुन्हा न्यायशास्त्र आलं. नाहीच नाही पण, असत्याचं असते पण, हे सगळं औपाधिक आहे. ते सगळं मागे सरल्यावर ते की होई. निदे परवते निदई जणे, झोपेच्या पलीकडे झोपणं, उन्मनी चिन्मयी निद्रा, निरंजनी निद्रा असं जिला म्हटलं जातं. जिथे झोपणं आणि जाग होणं या दोन्ही सापेक्षता संपून जातात, ते निरंजनी झोप, ती निरंजनी निद्रा. म्हणजे ज्या निद्रेमध्ये नारायण झोपलेले असतात, ज्याला योग निद्रा असं म्हटलं जातं. त्या निदे परवते निदई जणे, जागृती गिळवणी जागणे, आणि जागृतीला गिळून जागावं. म्हणजे थोडक्यात झोप आणि जागणं याच्या पलीकडची झोप, किंवा जागं राहणं आणि झोपणं याच्या पलीकडचं जागं राहणं, जिथे सापेक्षता राहत नाही, अशा त्या परम अवस्थेला केले तैसे गुंफणे ज्ञानदेवो म्हणे. तसं हे गुंफणं केलं म्हणजे काय? द्वैताच्या पलीकडची जी अनपेक्ष निरपेक्ष अद्वयाची स्थिती, सहज स्थिती, ती ह्या गुंफण्यातून, गुंफणे याचा अर्थ ग्रंथन, ग्रथन, ग्रंथ केला. हे गुंफणं केलं म्हणजे काय? हे सगळं प्रमेय, ही सगळी तत्वमीमांसा मी या ओवी रूपात गुंफली, म्हणजे ग्रथित केली. काय केली? आत्मयाची प्रतीती. ती जी आत्मप्रतीती होती, ती शब्दांची शास्त्रांची प्रतीती नाहीये, ती गुरुचीही प्रतीती नाहीये, ती आत्मप्रतीती आहे. शास्त्र आणि गुरु हे एका ठराविक मर्यादेपर्यंत निर्देश करतात, पण आत्मप्रतीती ही स्वतःला जाऊन घ्यावी लागते. ती घेऊन त्या आत्मप्रतीतीचे बोल ह्या ओव्यांच्या रूपाने मी इथे गुंफले, अशी ग्वाही इथे ज्ञानोबा देत आहेत. म्हणता म्हणता आपल्या ह्या 65 ओव्या इथे यथाकथनचित पूर्ण झाल्या. माझा असा मुळीच दावा नाहीये, त्या मी केल्या, त्या त्यांनी करवून घेतल्या. आणि जे झालं ते काही परिपूर्ण नाहीये, ते
जसं कवडशातून सूर्य बघावा किंवा एका खिडकीच्या एवढ्याशा छिद्रातून पलीकडचं जग किती मोठं आहे हे अंदाज घेण्याचा प्रयत्न असावा, तसा हा अल्प प्रयत्न आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आपली जी त्रिवेणी इथे एकत्र आली नाही, ज्याच्यामुळे हे गंगा यमुना सरस्वतीचं अवगाहन आपल्या सगळ्यांना साध्य झालं, त्या तीनही आयोजक संस्थांचे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, कारण आभाराचे भार मुद्दामून नको. आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इथे उपस्थिती नोंदवली, म्हणजे अप्रत्यक्षपणे अशासाठी की हे जे माध्यम आहे त्या माध्यमाचा लाभ घेऊन नंतर ऐकणारे त्या समस्त श्रोतृवर्गाच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो, कारण तो वक्ता समोरच्यांशिवाय वक्ता होऊ शकत नाही. म्हणून तेच त्या रूपाने समोर येऊन बसले आणि त्यांनीच हे बोलवून घेतलं अशी भावना व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकरपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदाशिवः तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. नमो नमः. धन्यवाद. आपण आज समाप्तीकडे, म्हणजे अर्थात आमचे सुनील जोशी सर मगाशी म्हणले तसे सम्यक प्राप्तीकडे आलो आहे. आणि खऱ्या अर्थाने सम्यक प्राप्तीच आहे. गुरु म्हणतात उपनयनाच्या वेळी की मी माझ्या ज्ञानाच्या गर्भामध्ये तुला धारण करतो आणि परत जो तुझा जन्म असेल तो दुसरा जन्म आहे तुझा, जो मी तुला देणार आहे तो ज्ञानाच्या गर्भातून असेल. तर तसा आपला आज जन्म झाला आहे असं आपण म्हणू. आणि तीच भावना होती चांगदेवांची सुद्धा. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, असं म्हणतात ते. त्यामुळे आज आपलाही एक नवा जन्म झालेला आहे या निमित्ताने. आज मी आभार मानते पुन्हा एकदा, दादा म्हणला तसं तीनही आयोजकांचे, संत ज्ञानदेव अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर राचिंबेरे संस्कृती संशोधन केंद्र आणि सोनपंत दांडेकर अध्यासन, तिघांचेही खूप मनापासून आभार. आपले सप महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिप्रमंडळी दोघांचेही खूप मनापासून आभार. या सप महाविद्यालयाचा AV हॉल आणि मग नंतर हा वर्ग आपल्याला उपलब्ध झाला. व्यवस्थापन त्यासाठी लागतं, विद्यार्थी त्यासाठी मदत करत असतात आणि प्राध्यापिका आणि समन्वयक सुद्धा त्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे मी योगिता काळे आणि विद्या गारखेडकर दोघींचेही खूप मनापासून आभार मानते की त्यांनी ही सर्व खटाटोप केला आणि हे घडवून आणलं. त्यानंतर आमचं फोटोग्राफी करणारे केतन दादा, व्हिडिओग्राफी करणारे रवी काका, सानिका करंदीकर ज्यांनी आपल्या सगळ्यांना तिळगुळ दिला. सगळ्यांना हे आपलं किती वाटतं याचं उदाहरण आहे. किंवा सुवर्ण चंपक आणून ठेवलेला असतो रोज प्रणवदादाच्या समोर, तर ते सुनील जोशी काका आणि तुम्ही सर्व बहुश्रुत उपस्थित श्रोते, अगदी आपल्या चहा देणाऱ्या बाबींपासनं ते उमेश चौधरी म्हणून आमचे इथे टेक्निकल सपोर्ट आम्हाला देतात ते, त्याच्यानंतर दादा येतात जे नंतर आपल्याला सगळ्यांना सांगायला की चला घरी जा आता उद्या पण परत यायचं आहे. तर त्या सगळ्यांपासनं व्यवस्थापनाचे हात या सर्व कार्यक्रमाला लागलेले आहेत. तर त्या सर्वांचेही मी आभार मानते. आणि धन्य सद्गुरू निवृत्ती ज्ञानेश्वरू चांगा वटेश्वरू सुखी केला असं ते म्हणतात, तसं आम्हाला सुखी केल्याबद्दल आपले वक्ते सर्वार्थाने प्रणव गोखले यांचेही मी आभार मानते. आणि ही व्याख्यानमाला सोमवारपासनं येते आहे ऑनलाईन. त्याच्यामुळे ज्यांनी हे काही कारणासाठी मधली व्याख्यानं मिस झाली असतील किंवा अख्खच येऊ शकले नसतील, कारण पूर्ण वीकडेज होते, वीकेंड नव्हते, तर त्यांच्यासाठी ती ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. आणि अनेक रिक्वेस्ट येत आहेत की महाभारताच्या व्याख्यानमाला सुरू करा आणि अजून काय काय विषय सुचवता आहेत मंडळी. तर तुम्हा सगळ्यांसाठी अशा कुठल्या ना कुठल्या प्रकारचे उपक्रम पुढे येतच राहणार आहेत. या तिन्ही अध्यासनांकडून तर येतीलच, पण शिवाय राचिंबेरे संशोधन संस्थेकडून सुद्धा येतील हे मी म्हणू शकते माझ्याकडून. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार. भेटूया. धन्यवाद.